Praise God. At the doorsteps of the kingdom. राज्याच्या दारापाशी, राज्याच्या उंबरठ्यापाशी. At the doorsteps of the kingdom. राज्याच्या उंबरठ्यापाशी. We'll open our Bibles to Mark chapter 12 verse 34. मार्कचा 12वा अध्याय त्यातलं 34वे वचन सर्वांनी काढा. And when Jesus saw that he answered discreetly, he said unto him, Thou art not far from the kingdom of God. And no man after that does ask him any question. मार्कचा 12वा अध्याय 34वे वचन म्हणतं, तेव्हा त्याने शहाणपणाने उत्तर दिले. हे पाहून येशूने त्याला म्हटले, तू देवाच्या राज्यापासून दूर नाहीस. आणि त्यानंतर त्याला कोणीही काही प्रश्न विचारायला धजेना. Jesus recognized येशूंनी ओळखून घेतलं that this person had understanding की या माणसामध्ये समजूत आहे and he had a heart moving in the right direction, आणि या माणसाचं हृदय योग्य दिशेने चाललेलं आहे. but yet he had not fully entered the kingdom of God. तरी संपूर्णपणे अजून तो देवाच्या राज्यात आलेला नाहीये. And that's why Jesus said, म्हणून येशू म्हणाले, You are not far from the kingdom of God. तू देवाच्या राज्यापासून लांब नाहीयेस, You are close, तू जवळ आहेस. but is close enough? पण देवाच्या राज्याच्या जवळ असणं पुरेसं आहे का? That's very important question. तोही प्रश्न एक महत्त्वाचा प्रश्न आहे. And so to be far means living in ignorance. तर लांब असणं म्हणजे अजाणतेत जगणं. It means you are living in unbelief. म्हणजे तुम्ही अविश्वासात जगत आहात. That means that person is living in rebellion. याचा अर्थ तो जो कोणी माणूस आहे तो बंडखोरपणात जगत आहे And he is distant from God's truth and grace. आणि देवाच्या सत्यापासून व कृपेपासून तो लांब गेलाय. Amen. आमेन. That is the meaning of to be far. लांब बसण्याचा हा अर्थ. Far means you are ignorant. लांब म्हणजे तुम्ही अजाण आहात. But to be near, पण जवळ असणे it means that you have an understanding of God's word. म्हणजे तुम्हाला देवाच्या शब्दाची एक समजूत आलेली आहे. You have a desire for his kingdom. देवाच्या राज्यासाठी तुमची इच्छा पण आहे. And you are almost on the verge of faith and surrender. आणि तुम्ही जवळ विश्वास आणि अधीनता किंवा समर्पण याच्या उंबरठ्यावर आलाय. So, की नाउ आय एम अबाउट टू डू इट, आय एम रेडी. however, being near is not enough. पण तरीही जवळ असणं पुरेसं नाही. One must take the step of repentance and faith to enter the kingdom of God. एखाद्याला देवाच्या राज्यात प्रवेश करायला पश्चातापाचं आणि विश्वासाचं पाऊल उचलावंच लागेल. So Jesus' statement highlights the difference between proximity and full commitment to God. तर येशूंचं हे जे विधान आहे ते देवाच्या संपूर्ण जवळ जाणं आणि देवाला संपूर्ण समर्पित होणं याविषयीनं सांगत आहे. So today I will speak to you on this most important subject of life. आज जीवनाचा हा जो सगळ्यात महत्त्वाचा पैलू आहे, भाग आहे, त्याविषयीनं मी तुमच्याशी बोलणार आहे. Because we should not misunderstand का आपण गैरसमजूत करायची नाही. that I am in the kingdom. आपण अशी गैरसमजूत करून रादर चालणार नाही की मी देवाच्या राज्यात आहे. So there are three types of people we are seeing. तीन पद्धतीची माणसं आपल्याला दिसतात. One is far from the kingdom. एक असा असतो की जो देवाच्या राज्यापासून लांब आहे. The other is the one who is near the kingdom. आणि दुसरा असा आहे की जो देवाच्या राज्याच्या जवळ आहे. Third is तिसरा one who is in the kingdom. जो देवाच्या राज्याच्या आत आलेला आहे. So where are we? That's a very important question to ask ourselves. तू आणि मी कुठे फिट बसतो हा प्रश्न आपण विचारायचा आहे स्वतःला. And here this person who came before Jesus, आणि इथे हा व्यक्ती जो येशूंसमोर आला he was not far. तो लांब नव्हता, He was not in, तो आतही नव्हता, but he was near. तो जवळ आला होता. So is being near the kingdom enough? तर देवाच्या राज्याच्या जवळ असणं पुरेसं आहे का? That's what we are going to see. हेच बघणार आहोत आपण. So the first point, पहिला मुद्दा, who was close to the kingdom yet far? देवाच्या राज्याच्या जवळ तरी सुद्धा लांब कोण होतं किंवा कोण आहे? That is the first question. हा पहिला प्रश्न आहे. Who was close to the kingdom yet far? देवाच्या राज्याच्या जवळ आहे तरीही लांब आहे असा कोण आहे? Several Bible characters were close to the kingdom of God. बायबल मधले अनेक लोक किंवा चारित्र्य अशी आहेत की जी देवाच्या राज्याच्या जवळ होती. In terms of knowledge, ज्ञानाविषयीनं म्हणायला गेलं तर, in terms of
moral behavior, आणि आपलं एक नैतिक जे वागणं असतं ना त्या वागणुकीविषयीनं म्हणायला गेलं तर in terms of interaction with Jesus. किंवा येशूंसोबत आपलं जे नातं आहे आपली जी बोलाचाली आहे त्याविषयीनं म्हणायला गेलं तर They were walking with Jesus, असे होते काही जे येशूंसोबत चालत होते but yet they fell short of full commitment of faith. तरी सुद्धा विश्वासाची संपूर्ण कमिटमेंट किंवा करार त्यांच्यामध्ये कमी पडत होता. So Bible speaks of this young rich ruler बायबलमध्ये या तरुण पण श्रीमंत अधिपती विषयी लिहिलेलं आहे. in Mark 10:17 also. मार्कचा 10वा अध्याय 17व्या वचनात सुद्धा नोंद आहे. And this story of his offers us a powerful lesson त्याची ही कहाणी आपल्याला एक सामर्थ्यवान धडा देत आहे about the difference between being close to the kingdom of God and truly entering the kingdom of God. देवाच्या राज्याच्या जवळ असणं आणि देवाच्या राज्याच्या आत येणं यातला जो फरक आहे त्याविषयीनं. Outwardly, बाहेरून this man appeared to be everything a believer should be. हा माणूस बाहेरून असं दिसायचा की एखादा बिलीवर माणूस जसा असला पाहिजे तसाच हा दिसतोय खरा. Sincere, प्रामाणिक, respectful, आदरपूर्ण, morally upright. नैतिक रीतीनं पण बरोबर वागणारा म्हणजे शोधूनही चुका सापडत नाहीये. And he demonstrated great interest in the kingdom of God. आणि देवाच्या राज्यामध्ये त्याने खूप सारी उत्सुकता आणि इंटरेस्ट दाखवलेला आहे. Because he came running to meet Jesus. कारण तो धावत येशूंना भेटायला आला. He wanted to know about eternal life. त्याला अनंत कालच्या जीवनाविषयी जाणून घ्यायचं होतं. See, that shows त्याच्यावरून दिसतं he was interested in God. त्याला देवामध्ये इंटरेस्ट किंवा उत्सुकता होती. Yet, तरी his ultimate response, त्याचा सरते शेवटचा जो प्रतिसाद होता it revealed that he was not yet ready to fully surrender and enter into the kingdom of God. त्यातून कळून आलं की अजूनपर्यंत हा पठ्ठा पूर्णपणे विश्वास ठेवून देवाच्या राज्यासाठी समर्पित व्हायला तयार नाहीये. So people will talk about Jesus. तर लोक येशूंविषयी बोलतील. They may even come to church. लोक चर्चला पण येतील, लोक चर्चला येतात They will even carry the Bible. आणि लोकांच्या हातात बायबल सुद्धा असेल. These people may not be far from the kingdom. ही सगळी माणसं देवाच्या राज्यापासून लांब नसतील, They are near the kingdom, ती देवाच्या राज्याच्या जवळ आलेली आहेत but they are not in. पण आत नाहीयेत. ती जवळ आली आहेत, आत नाहीयेत. And so let us examine his story in detail. तर या मुलाची किंवा या अधिपतीची कहाणी आपण थोडीशी डिटेल बघू. First point, पहिला मुद्दा त्यामध्ये a promising beginning. की एक प्रॉमिसिंग सुरुवात, म्हणजे त्याला बघून असं वाटलं की सुरुवात किती मस्त आहे. And so this young ruler, तर हा जो तरुण अधिकारी his approach to Jesus was very remarkable. येशूंच्या समोर ज्या पद्धतीनं त्याने स्वतःला प्रस्तुत केलं ते अतिशय सुंदर होतं. It was full of potential. म्हणजे अगदी त्याच्यामध्ये फार क्षमता आहे, कुवत आहे असं दिसत It होतं. was full of positive vibes. आणि सकारात्मक वाईब्स त्याच्यातनं येत होत्या. ज्या रीतीनं तो येशूंच्या समोर आला आणि त्याने प्रश्न टाकला त्यातून असं वाटत होतं. Because Bible says he came running to Jesus. कारण बायबल म्हणतो तो धावत येशूंकडे आला. Many times we also don't come running to church. अनेक वेळेला आपणही एवढं धावत तर चर्चला येत नाही, But this man पण हा माणूस came running to Jesus. धावत धावत येशूंकडे आला. And so this action shows his urgency and eagerness. तर त्याची ही कृती दाखवते की त्याला किती तात्कालिकतेनं येशूंना भेटायचं होतं. And he recognized आणि त्याने ओळखून घेतलं that Jesus alone had the deepest spiritual answers to my येशू- questions. त्यांनी ओळखून घेतलं की येशूंकडे एकट्याकडेच माझ्या सगळ्या गहन आध्यात्मिक प्रश्नांची उत्तरं आहेत आणि ती उत्तरं या एकाच माणसात मला सापडणार आहेत. I cannot get these answers of spirituality from anyone else. आत्मिकपणाची उत्तरं, आध्यात्मिकपणाची उत्तरं मला आणि कोणाकडनं मिळणार नाहीत, या येशूंकडूनच मिळतील हे त्याने ओळखून घेतलं. So far, so good. म्हणजे तिथपर्यंत सगळं चांगलं, And तिथपर्यंत then- सगळं चांगलं होतं. After coming to Jesus, मग येशूंकडे आल्यावर he knelt down. त्याने गुडघे टेकले. That's a good sign. छान, म्हणजे चिन्ह चांगलं, ही लक्षणं चांगली होती. Amen. आमेन. We also sometimes don't kneel down when we enter the church. कधी कधी आपण सुद्धा चर्चमध्ये येताना गुडघे टेकत येत नाही. आपण कुठे चर्चमध्ये गुडघे टेकत येतो? I don't know about you, but we as Roman Catholics, आम्हाला तुमचं माहित नाही, पण आम्ही जेव्हा रोमन कॅथलिक होतो, anytime we entered the church, we used to kneel down like that and then हो, sit down on the pew. रोमन कॅथलिक असताना चर्चमध्ये, रोमन कॅथलिक चर्चमध्ये कधी गेलो तर आधी गुडघे टेकणार आणि मग जाऊन बाकावर बसणार. बाक असायची तिथे.
How many of you are from the Roman Catholic background? तुमच्यातले किती जण रोमन कॅथलिक पार्श्वभूमीतून आलेत? You know it, isn't it? माहिती आहे ना तुम्हाला? You have to kneel down like that and then come in. तिथे गुडघे टेकायला लागतात, म्हणजे गुडघे टेकून नील डाऊन करून मग वगैरे वगैरे आणि मग जाऊन बसायचं. So I knelt down, but I never knew Jesus. तर मी That's गुडघे the टेकायचो sad त्या part. चर्च मध्ये जायचो तेव्हा, पण येशूच माहित नव्हते मला. Johnny sir is laughing. That's true. We used to kneel down, but Jesus was yet not in our heart. आम्ही गुडघे टेकायचो पण येशू आमच्या हृदयामध्ये नव्हतेच. माझा प्रवास तिथून होता होता इकडे बिलीवर झाला. Near, yet not inside. म्हणजे जवळ पण आत नाही. See? And so this rich young ruler, तर हा जो श्रीमंत तरुण अधिकारी he came running to Jesus. धावत येशूंकडे आला, He knelt down. गुडघे टेकले. That means he had respect for Jesus. म्हणजे येशूंसाठी त्याच्या मनात एक आदर होता Maybe he had reverence for Jesus. आणि कदाचित त्याच्या मनात येशूंसाठी मान आदर सन्मान असेल. He acknowledged Jesus as a teacher worthy of honor. आणि त्याने कबूल केलं की येशू ख्रिस्त एक अतिशय आदरयुक्त शिक्षक आहेत, And मानलं तर पाहिजे. he didn't go and ask the And- Lord, please pray that I should get a job. त्यांनी प्रभूंना जाऊन असं नाही विचारलं की गुरुदेव प्रार्थना करा ना मला एखादी नोकरी लागावी. No. नाही, He asked the right question. त्याने बरोबर तो प्रश्न विचारला. Unlike most of us, आपल्यातले जास्तीत जास्त लोक असा प्रश्न विचारत नाहीत. if we had met Jesus, the first question we would have asked is, when will I get promotion? Lord, just pray for me. आपल्यातले अनेक जण येशूंना जर असं भेटले असते तर पहिला प्रश्न आपला असाच असता की बढती कधी मिळेल, माझं प्रमोशन कधी होईल. But he asked the right question. पण या माणसाने मात्र बरोबर प्रश्न जाऊन प्रभूंना विचारला, What must I do to inherit eternal life? अनंत कालचं जीवन मिळवायला मी काय करू मला सांगा. See, this demonstrates his awareness of eternity. आणि यातून कळतं की त्या माणसाला, त्या अधिकाऱ्याला, त्या तरुण मुलाला अनंत कालच्या जीवनाची कुठेतरी जाण होती, जागृतता होती. And his desire for something more than earthly success also. आणि पृथ्वीवरचं त्याचं जे काही यश आहे त्याच्या पलीकडे त्याला जास्त प्रमाणात ही इच्छा होती जाणून घ्यायची. I know he had all the money in the world, so he wouldn't ask for money. आणि मला माहितीये की तो श्रीमंतच होता, त्याच्याकडे भरपूर पैसा होता आणि तो येऊन काही प्रभूला पैसा मागणार नाही, मला माहितीये. Outwardly, पण बाहेरून this rich young ruler, हा श्रीमंत तरुण अधिकारी you could see that he was earnestly seeking after God. बाहेरनं असं दिसत होतं की तो प्रामाणिकतेनं प्रभूला शोधत आहे. And in fact, he showed more humility and interest than many religious leaders in those days. आणि त्या काळातले अनेक जे धार्मिक पुढारी होते, धार्मिक नेते होते, त्या सगळ्यांपेक्षा जास्त इंटरेस्ट या तरुण श्रीमंत अधिकाऱ्याने दाखवला. But it is possible हे शक्य आहे to show spiritual interest, की आत्मिक इंटरेस्ट कोणीतरी दाखवत आहे, to show respect, कोणीतरी आहे आत्मिक उत्सुकता, आदर, मान to देत show आहे urgency, आणि तात्कालिकता दाखवत आहे. and still fall short of true faith and commitment. आणि तरी सुद्धा त्यांच्यामध्ये खरा विश्वास आणि करार नाहीये. बाहेरनं दिसतं की हे किती म्हणजे किती प्रामाणिक वाटतायत, किती जवळ वाटतायत, पण आत नाहीयेत. See? So don't be deceived. तर फसू नका. People will talk about Jesus. लोक येशूंविषयी They बोलतील, will talk about eternal life. अनंत काळच्या जीवनाविषयी बोलतील, Yet, तरीही are they in the kingdom of God? सगळे बोलणारे देवाच्या राज्यात आहेत का? तपासा. Second point. दुसरा मुद्दा, Outwardly, बाहेरून he appeared to be a true believer. तो खरा बिलीवर दिसला. बाहेरनं दिसताना असं वाटलं की हा 100% बिलीवर आहे. Because walking with Jesus means finally we stamp that person as a thorough believer. कारण येशूंसोबत चालत आहे तर आपल्यासारखे तर शिक्काच मारून टाकतात की हा पूर्ण 100% बिलीवर आहे. He knew the scriptures. त्याला शास्त्रवचनं माहित होती. Because Jesus had asked him, कारण येशूनी त्याला विचारलं what does the scripture say? शास्त्रवचनात म्हणजे बायबलमध्ये काय लिहिलंय. That means he was a ardent Bible reader. म्हणजे तो बायबल वाचणारा माणूस होता He was familiar with God's commandments. आणि देवाच्या आज्ञांशी त्याची ओळख होती, त्याला माहिती होती. And in Mark 10:20, आणि मागचा 10वा अध्याय 20वं वचन म्हणतं he claimed to have kept that scriptures from his youth. त्याच्या लहानपणापासून त्याने ती सगळी शास्त्रवचनं पाळलेली आहेत असं तो म्हणाला. कारण तो म्हणाला लहानपणापासून या सगळ्या गोष्टी मी पाळलेल्या आहेत. मार्क 10:20. I've been reading the Bible from childhood. तुम्ही काय मला सांगताय गुरुदेव, मी लहानपणापासून बायबल वाचत आहे. This indicates a disciplined life and a high regard for God's law. आणि त्याच्यावरनं काय कळून येतं की त्याचं एक शिस्तबद्ध जीवन होतं
आणि देवाच्या नियमांसाठी त्याच्या मनात फार आदर होता. Yes, knowledge of the Bible is valuable, no doubt. आणि अर्थातच शंका नाही, बायबलचं जर ज्ञान कोणाला असेल तर ते मूल्यवान आहे. But unless you know Jesus, पण जोवर तुला येशू कळत नाही, the knowledge of the Word of God is useless for तोवर you. या बायबल मधल्या शब्दांचं ज्ञान सुद्धा तुला निरुपयोगी आहे. पहिलं येशू कळले पाहिजे, Then you should know the Bible. मग तुला बायबल कळायला हवं. Are you getting me? कळतंय का मी काय Because म्हणतोय? the Word became flesh कारण शब्द देहधारी झाला and dwelt amongst us. आणि आपल्यामध्ये राहिला. You need to know Jesus as the one who became flesh. तुम्हाला येशू असे की जे देहरूप धारण करून आले म्हणून माहित असले पाहिजेत. A person who believes in Jesus, जो व्यक्ती येशूंवर विश्वास ठेवतो he will surely believe the Word of God. तो नक्कीच देवाच्या शब्दांवर विश्वास ठेवणार. But a person who believes the Bible, पण जो व्यक्ती बायबलवर विश्वास ठेवतो, he may not necessarily believe in the Lord Jesus Christ. कदाचित गरजेचं नाही की प्रभू येशू ख्रिस्तावर सुद्धा त्याचा विश्वास असेल असं काही सांगितलं जाऊ शकत नाही. A person who reads the Bible जो माणूस बायबल वाचतो may not be saved. कदाचित त्याचं तारण झालेलं नसेल. But a person who believes in Jesus, पण जो माणूस येशूंवर विश्वास ठेवतो he is surely saved. तो नक्की तारलेला आहे. Are you getting me what I'm saying? कळतंय ना मी काय म्हणतोय? फरक समजतोय ना? Jesus is a very important figure for you. येशू तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे. Only knowing the 10 commandments, you are close to the kingdom but not in the kingdom. फक्त 10 आज्ञा तुम्हाला माहित आहेत, तर याचा अर्थ तुम्ही देवाच्या राज्याच्या जवळ आहात पण आत नाही आहात. That's what Jesus is teaching us. हे येशू आपल्याला शिकवतायत. He is telling that person, येशू त्या व्यक्तीला सांगतायत, you are not far from the kingdom, तू देवाच्या राज्यापासून लांब नाहीयेस, but you are not inside also. पण अजून तू आतही नाहीयेस. Amen. आमेन. James 1:22 says, याकोबाचं पत्र 1:22 मध्ये लिहिलंय, do not merely listen to the word and so deceive yourselves, do what it says. याकोबाचं पत्र पहिला अध्याय 22 वचन म्हणतं, वचनाप्रमाणे आचरण करणारे असा केवळ ऐकणारे व स्वतः भुलवणारे असू नका. Say, ऐकून पाळणारे बिलीवर बना. if you only read the Bible तुम्ही जर फक्त बायबल वाचलं and only say praise the Lord आणि नुसतं तोंडाने प्रेज द लॉर्ड म्हणालात and only come for Christmas आणि फक्त ख्रिसमसच्या दिवशी and आलात only celebrate Easter, आणि ईस्टरला आलात, you are not in the kingdom. तुम्ही देवाच्या राज्याच्या आत आलेले नाही. You are living a very dangerous kind of life. आणि असल्या लोकांचं जीवन फार धोकादायक जीवन असतं. You may wear a cross, तुम्ही क्रॉस घालून फिरत असाल, नो डाऊट. but are you born again? क्रॉस घालून जरी तू फिरत असला तरी तुझा नवीन जन्म झालाय का? इज अ $1,000,000 Yes. क्वेश्चन. $1,000,000 क्वेश्चन. So if you are not sure, तर तुला जर खात्री नाही you have to make it sure तर तू खात्री करून घे that Jesus comes in your heart. की येशू माझ्या हृदयात असायला पाहिजे. Even as you are seated here, आता तुम्ही इथे बसलेले असताना सुद्धा we have not even covered 1/4 of the message. अजून 1/4 संदेश सुद्धा मी कव्हर नाही केला. But if you sense in yourself, पण हे ऐकताना जर तुला ऑलरेडी असं वाटायला लागलं I think so, I need to surrender my heart to की Jesus, नाही मला वाटतं मला माझं हृदय येशूंना समर्पित करायला पाहिजे, आय हॅव माय ओन डाऊट्स, then while seated here, तर इथे बसलेला असताना you can talk to God लगेच येशूंशी बोला and say, Jesus, आणि म्हणा, येशू come into my heart. माझ्या हृदयात ये, I want to be saved. मला तारण हवंय, I accept you as my Lord and Savior. माझा प्रभू आणि तारणारा म्हणून मी तुला स्वीकारत आहे. Amen. ऑल डाऊट्स गॉन. This man sought eternal life. या माणसाने अनंत काळचं जीवन शोधलं जरूर. He approached Jesus with a very sincere question. येशूंकडे आला तेव्हा सुद्धा तो प्रामाणिक प्रश्न घेऊन आला की मी काय करावं सांगा. What must I do to inherit eternal life? अनंत काळचं जीवन मिळवायला, मोक्ष मिळवायला मी काय करू मला सांगा. This demonstrated an awareness of spiritual matters, आणि त्यातून आध्यात्मिक गोष्टींची एक जाण या मुलाला आहे असं वाटलं. a desire for God more than material things. आणि भौतिक गोष्टींपेक्षा या मुलाला देवाची जास्त ओढ आहे, आस आहे असं वाटलं. Now, seeking for eternal life is commendable. आता अनंत काळचं जीवन तो शोधतोय, मोक्ष तो शोधत आहे.
बाप कौतुक करण्याजोगी आहे की जवान पोरग या गोष्टी शोधतंय. Talking about God is commendable. आणि देवाविषयी हा जवान मुलगा बोलतोय ती गोष्ट कौतुक करण्याजोगी आहे. Reading the Bible is commendable. हा बायबल वाचतोय कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. But the most important thing is you have to give your heart to पण Jesus. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की तू तुझं हृदय येशूंना दिलं पाहिजे. It requires a complete surrender and faith in the Lord Jesus Christ. आणि त्याच्यासाठी संपूर्ण समर्पण आणि येशू ख्रिस्तांवरचा विश्वास पाहिजे. Sometimes people kneel down out of respect and not out of worship. कधी कधी लोक आदरासाठी गुडघे टेकतात पण खऱ्या आराधनेसाठी टेकत नाहीत. Believer will bow down for worship, बिलीवर माणूस आराधनेसाठी गुडघे टेकेल, not respect. फक्त आदराने नाही. He will respect, आदर देईल तो, but पण he will worship the Lord. तो आराधना गुडघे टेकून करेल की हा माझा देव आहे आणि मी गुडघे टेकून आराधना करणार. He'll be like Thomas, तो थोमा सारखा असेल who kneels down and says, "My Lord and my God." जो गुडघे टेकून म्हणाला माझा प्रभू माझा देव. आमेन. Say, just running to Jesus is not the sign that you are a true believer. फक्त येशूकडे कोणीतरी धावत आलं याचा अर्थ तुम्ही खरेखुरे बिलीवर आहात असं नसतं. Because listen to his statement, कारण त्याचं विधान ऐका ना. how he started. त्यांनी सुरुवात कशी केली? Good teacher. चांगल्या गुरु, चांगले शिक्षक. Say, what he said? काय म्हणाला? Good teacher. की तुम्ही चांगले शिक्षक आहात. This act of humility and respect set him apart from many religious leaders also. आणि ही नम्रता आणि हा आदर जो त्याने येशून प्रित्यर्थ दाखवला त्यामुळे तर तो अनेक धार्मिक नेत्यांपेक्षाही वेगळा दिसला. He was better than the Pharisees. you can say. पुरुषांपेक्षा सुद्धा हा चांगला निघाला असं म्हणायला हरकत नाही की एवढ्या रिस्पेक्टनी आला आणि बोलला की हे गुरु तुम्ही खरोखर गुरु आहात. Because the Pharisees opposed Jesus कारण completely. पुरुषांनी तर नेहमी येशूंना विरोधच केला. So in that sense he was somewhere close. तर अशा रीतीनं हा कुठेतरी जवळ आलाय असं म्हणायचं. Outward respect for Jesus. म्हणजे बाहेरून त्याला येशूंसाठी आदर होता. But your outward respect for Jesus must change into inward submission to Jesus. पण बाहेरून तुझा जो येशूंसाठी आदर आहे ना तो आतल्या समर्पणात बदलला पाहिजे बेटा. Let it not remain only outward येशूंना form of religion. येशू म्हटलं तर तुझ्यासाठी फक्त बाहेरचा एक धार्मिकपणा दाखवायचा आव म्हणजे सोंग नकोय. Are you getting me, people? कळते का मी काय म्हणतोय? Third point. तिसरा मुद्दा, Inwardly, आतून he was far from God. आतून तो देवापासून फार लांब होता Outwardly, it seemed he was close to God. आणि बाहेरून असं दिसत होतं मात्र की हा देवाच्या फार जवळ आहे. The word of God was with him talking, but the word of God was not in him. देवाचा शब्द त्याच्याशी बोलत होता पण देवाचा शब्द त्याच्या आत नव्हता. Bible says, बायबल म्हणतं Christ in you, the hope of glory. तुझ्यातला ख्रिस्त सर्व गौरवाची आशा आहे. तुझ्या आतला ख्रिस्त, आतला ख्रिस्त. So, though he knew the commandments, तर जरी त्याला आज्ञा माहित होत्या, like when we were small, जसं आम्ही लहान असताना we were taught the 10 commandments. आम्हाला 10 आज्ञा शिकवलेल्या We knew it by heart. आणि 10 आज्ञा आम्हाला तोंडपाठ माहित होत्या. But that did not save me. पण त्यातून माझं तारण नाही ना झालं. Knowing the whole Bible also will not save you. तसं संपूर्ण बायबल तुला तोंडपाठ येऊन तुझं तारण होणार You नाही. need to get the revelation of who Jesus is. तुला हे प्रगटीकरण मिळालं पाहिजे की येशू कोण आहे. जे मी नेहमी म्हणते ते परत आज म्हणते, गायीच्या गोठ्यात पडलेला प्रकाश तुझ्या डोक्यात एक दिवस पडला पाहिजे. That's why when Peter said, म्हणून पेत्र जेव्हा बोलला "Thou art Christ, the Son of the living God," तू ख्रिस्त आहेस, जिवंत देवाचा पुत्र आहेस. Jesus said, "Flesh and blood did not reveal this to you, but my heavenly Father has revealed this about me to मग you." येशू त्याला म्हणाले, रक्त आणि मांसाने तुला हे प्रगट केलं नाही पेत्रा, माझ्या स्वर्गीय बापाने तुला हे सांगितलंय, माझा स्वर्गीय बाप तुझ्याशी बोललाय. So you may know the commandments, तसं तुम्हाला आज्ञा तोंडपाठ माहित असतील but your heart may not be transformed by the truth of God's पण word. देवाच्या शब्दाच्या सत्यानं तुझं हृदयच अजून बदललेलं नाही. Because Jesus said, "I am the way, the truth and the life." कारण येशू काय म्हणाले, मी मार्ग, सत्य आणि जीवन आहे. Bible also is the truth. बायबल सुद्धा सत्य आहे. Jesus is also the truth. येशूही सत्य आहे. But unless you know Jesus as the truth, the whole truth of the Bible you will never know. पण येशूंना जोवर तुम्ही सत्य म्हणून ओळखत नाही तर बायबल मधलं संपूर्ण सत्य तुम्हाला कळणारही नाही. He followed the law outwardly, म्हणजे या माणसाने बाहेरून नियमशास्त्र पाळलं but failed to grasp its inner spiritual implications. पण आतून आध्यात्मिक आचरण त्यातनं जे यायला हवं होतं ते करण्यात तो निकामी झाला. Jesus was very impressed. येशूंवरती छाप पडली Oh, you have kept all the commandments. की अरे वा छान, तू सगळ्या आज्ञा पाळल्या.
Did he say, मग तो असं म्हणाला का? okay, you kept all the commandments from childhood? येशू त्याला असं म्हणाले का की याच्या लहानपणापासून तू सगळ्या आज्ञा पाळल्या? Surely you are in the kingdom of heaven. मग नक्की तू देवाच्या स्वर्गाच्या राज्याच्या आत आहेस? No. नाही. Jesus challenged him. येशूंनी त्याला आव्हान टाकलं. Okay. ठीक आहे, One thing you lack. एक गोष्ट तुझ्यात अजून कमी आहे. Sell everything you have. सगळं तुझं आहे नाही ते विक. And then मग give it to the poor. गरिबांना वाट. Come and follow me. मग ये माझ्या मागे Come चाल. and follow me. ये आणि माझ्या मागे चाल. That is the word you know. तुला शब्द ठाऊक आहे? The word became flesh is here before you. तुला शब्द माहित आहे? शब्द देहरूप धारण करून आलेला तुझ्या समोर आहे. And now आता sell everything you have. विक तुझ्याकडे असलेलं सगळं. Give it to the poor. गरिबांना वाट. Come and follow me. ये माझ्या मागे चाल. That revealed the idol in his heart. त्यातून त्याच्या हृदयातल्या मूर्त्या कळल्या. That revealed his love for wealth. त्यातून त्याचं पैशावर असलेलं प्रेम कळलं. Because a true believer, कारण खरा बिलीवर he treasures God and Jesus above everything. देवाला आणि येशूंना सगळ्यांहून जास्त मानतो. सगळ्यांहून, Everything. सगळ्या गोष्टींपेक्षा, सगळ्या माणसांपेक्षा खरा खुरा बिलीवर देवाला आणि येशूंना मानतो. आणि वेळ आली तर म्हणतो सगळ्यांना आणि सगळ्याला बाय, Amen. येशूंना हाय. Abraham left everything to follow God. अब्रामाने सगळं सोडलं वेळ आल्यावरती देवामागे चालायला. Moses left everything to follow God. मोशेनी पण देवामागे चालायला सगळं सोडलं की नथिंग मॅटर्स एनीमोर. Peter, James, John left their nets, their boats, their father, their mother, everything. पेत्र, योहान, याकोब त्यांनी सगळं सोडलं ना. आई, वडील, नाव, बोट, जाळं, पेशा, व्यवसाय सगळं सोडलं की. See, that is the first thing he will ask. पहिली गोष्ट प्रभू तेच मागणार आहे. Do you love me more than these? या सगळ्यापेक्षा जास्त तू माझ्यावर प्रेम करतोस See, का? you may love the Bible, you may act like a believer, but yet तुझं बायबलवर प्रेम असेल, the truth will only be known by test. तुझं बायबलवर प्रेम असेल, तू बिलीवर सारखं वागत सुद्धा असतील की हमारे में प्रेज द लॉर्ड करते, तसं तू करत पण असशील. पण तुझी जेव्हा परीक्षा प्रभू घेईल तेव्हाच कळेल की तू किती पाण्यात आहेस. Jesus was not in him. येशू त्याच्या आत नव्हते ना. ज्या येशूंकडे तो एवढा धावत आला ते येशूच त्याच्या आत मिसिंग आहेत. Amen. आमेन. Jesus said, come and follow me. येशू त्याला म्हणाले हे एवढं कर आणि हे माझ्या मागे चाल. So people think, तर लोकांना वाटतं do we have to leave everything to follow Jesus? अच्छा येशूंच्या मागे चालायला असं सगळं सोडायला लागतं का? He knows your heart. येशू तुझं हृदय ओळखतात रे. कोणाला He काय knows whom सांगायचं? to ask, whom not to ask. येशू हृदय जाणतात ना प्रत्येक माणसाचं. म्हणून कोणाला काय सोडायला लावायचं आणि कोणाला काय सांगायचं येशू जाणून आहेत. He knows. येशूंना सगळं माहितीये. He knows who has the idol in heart. येशूंना हे पण माहितीये कोणाच्या हृदयात कोणाची मूर्ती आहे He knows who is a hypocrite. आणि कोण ढोंगी आहे. He knows who is pretending. येशूंना माहितीये कोण आव आणतंय, सोंग आणतंय. So Jesus knew this fellow is pretending. तर येशूंना कळलं की हा सोंग करतो, हा सोंगाड्या आहे. He is there close, but he is yet deciding. हा जवळ आलेला आहे पण अजून त्याचा निर्णय पक्का नाही. 100% शुअरिटी नाही. And I know, मला माहित आहे if this fellow had said, जर हा मुलगा असं बोलला असता ना yes Lord, की हो प्रभू I'm going now and giving away everything, आता मी चाललो सगळं विकून गरीबाला वाटून and I'm following आणि मी you, तुमच्या मागे चालणार. Jesus would have said, येशू त्याला म्हटले असते I was testing you. तुला तपासत होतो, तेरा रक्त तेरे पासी, Come and follow me. तू फक्त ये माझ्या मागे चाल. You तेरा are in कुछ the नहीं- kingdom. तेरा कुछ नहीं चाहिए, मुझे तू चाहिए. माझ्या बर्थडेला मी बोलले होते आठवतं की मला काय नको, मला तुम्ही पाहिजे. That means though he admired Jesus, आणि जरी तो येशूंचं कौतुक करायचा, he was not willing to fully commit to Jesus. संपूर्ण करारी बनायला तयार नाही ना. हाफ इन हाफ आउट, हाफ इन He हाफ. valued his possessions more than a relationship with the Savior. पैसा, अडका, पद या सगळ्याला त्याने जास्त किंमत दिली. तारणाऱ्याशी जे नातं आहे त्याला एवढी किंमत नाही दिली. True faith requires making Jesus the center of your life. खऱ्या विश्वासाला हेच लागतं की येशूंना तुझ्या जीवनाचं केंद्रस्थान बनव. Without him, येशूशिवाय all our outward religion actions are meaningless. आपली बाहेरची सगळी धार्मिक कृत्य जी आहेत ना त्याला काही अर्थ नाही. It will be a tree with leaves but no fruits. मग ते झाड असेल पानांनी भरलेलं पण फळ एक नाही. असंही नको ना. एवढं सगळं आपण करतोय. So
though he appeared to be very moral, तर तो दिसला फार नैतिक very दिसला, devout, फार भक्तिमान दिसला, his life lacked the fruit. पण त्याच्या जीवनाला फळ नव्हतं ना. You need to have a fruit of repentance. फळ पाहिजे ना पश्चातापाचं. There should not alone be repentance, but you should see the fruit of repentance. मला फक्त पश्चाताप झाला असं नाही, पश्चातापाचं फळ दिसलं पाहिजे आपल्यात. There should be a self-denial. स्वनकार दिसला पाहिजे, आत्मत्याग ज्याला म्हणतात ना तो दिसला पाहिजे. That's why Jesus said, म्हणून येशू म्हणाले, every tree that does not bear fruit, जे प्रत्येक झाड फळ देत नाही it is cut down त्याला कापलं जाईल and thrown into the fire. आणि ते झाड आगीत फेकलं जाईल. By the fruits you shall know them. फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल. Yes, Matthew 7:19 and 20. मत्थ्याचा 7वा अध्याय 19 आणि 20 वचन असं सांगतं. The absence of spiritual fruit reveals the absence of true faith. आध्यात्मिक फळ आपल्यामध्ये जर कमी असेल किंवा गैरहजर असेल तर त्यावरनं कळतं आपल्यात विश्वास सुद्धा नाहीच आहे. का आपल्याला आध्यात्मिक फळच लागलेलं नाहीये, म्हणजे आपल्यामध्ये विश्वास नाहीये. Say, बोलून काही होत नाही बेटा. a person you will come to know by his walk and talk and life and living that he is a believer. एखाद्या माणसाचं चालणं, बोलणं, उठणं, बसणं सगळं पाहिलं आणि ऐकलं ना की कळून जातं आपल्याला हा बिलीव्हर आहे. You come to know. कळतं ना रे. When he opens his mouth, you come to know he is a believer or not. एखाद्याने तोंड उघडलं की समजतं हा बिलीव्हर आहे की नाही. Amen. आमेन. Fourth point. चौथा मुद्दा, Around the kingdom but not in it. राज्याच्या अवतीभोवती आहे पण राज्याच्या आत नाही. Close yet far. राज्याच्या जवळ आलाय पण लांब आहे. See, he was close to the kingdom. तो राज्याच्या जवळ आला होता. He had access to Jesus. येशूंकडे यायची त्याला मुभा होती. Showed spiritual interest. आध्यात्मिक इंटरेस्टही त्याने दाखवला. Had basic understanding of the word of God. बेसिक समजूत देवाच्या शब्दाची त्याला मिळाली होती की वचन असं म्हणतं, वचन तसं म्हणतं, आज्ञा असं म्हणतात. Yet तरी he lacked the one thing that was necessary. एक गोष्ट गरजेचीच त्याच्यामध्ये नव्हती. Full surrender to God. संपूर्ण 100% देवाला समर्पणच नव्हतं. Being near the kingdom, देवाच्या राज्याजवळ आहे, attending the church, चर्चला नियमित येत आहे, reading the Bible, वचन वाचत आहे, or doing good deeds किंवा चांगली कामं करत आहे, is not enough. पुरेसं नाही. That you can do after you are saved, you have to do ते those तुम्ही things. तारण मिळाल्यानंतर करा, करायलाच पाहिजे. तारण मिळाल्यानंतर हे आता मी सगळं बोललेलो. But all those things, doing and not accepting Jesus, will not put you in the kingdom. पण त्या सगळ्या गोष्टी करताय पण येशूंना तुम्ही स्वीकारलेलं नाहीये तर त्या गोष्टींमुळे तुम्ही नाही येणार आहे राज्यात. राज्यात शेवटी येशूमुळेच येणार आहे. Some people do good deeds to go to heaven. काही लोक सत्कार्य करतात, सामाजिक कल्याण करतात स्वर्गात जायला. Good deeds must be done, चांगली कर्म केली पाहिजेत, आपली मनाई नाही. but it should be done after you are saved. पण तारण मिळाल्यावर करा. Then it is having value. पहिलं तारण घ्या, मग चांगलं काम करा, त्याला किंमत आहे. And moreover, त्याहून जास्त after you are saved, when you do good works, it is not pretentious work, but it is the spontaneous response of the new birth. तुमचं तारण झाल्यानंतर जे काही सत्कार्य तुम्ही करता ना ते ढोंग नाहीये, तर ते आपोआप तुमच्यातनं आलेलं चांगलं काम आहे. कारण येशू आलेले आहेत, जीवन बदललेलं आहे, तर आता आपोआप माझ्याकडनं जे चांगलं आहे तेच होतं. So salvation requires entering the kingdom of God through repentance and faith in Christ. तर तारणाची हीच गरज आहे की देवाच्या राज्यामध्ये पश्चाताप करून येशूंवर विश्वास ठेवून प्रवेश करणं. This man had a divided heart. या माणसाचं हृदय दुभंगलेलं होतं. His wealth was in his heart. त्याची धनसंपत्ती त्याच्या हृदयात, His wealth was his obstacle. त्याची धनसंपत्ती त्याच्यासाठी अडचण होती. That's why Jesus said, how hard it is for a rich man to enter the kingdom of म्हणून God. येशू म्हणाले ना, श्रीमंत माणसांनी देवाच्या किंवा स्वर्गाच्या राज्यात येणं अवघडच आहे. पैसा मध्ये येतो ना, Money comes in between. पैसा मध्ये येतो बेटा. And the disciples said, then who will go to heaven? मग शिष्यांनी प्रश्न विचारला, असं आहे तर मग स्वर्गाच्या राज्यात येणारच कोण? What is impossible with man, it is possible with God. माणसांना जे अशक्य आहे ते देवाला शक्य आहे. Because प्रभू God म्हणाले. can touch you in such a way, like Zacchaeus, you will come running to Jesus. कारण देव तुम्हाला अशा रीतीने स्पर्श करेल की जक्यासारखे तुम्ही येशूंकडे धावत याल, असं जणू येशूंना सांगायचं होतं की जे तुम्हाला अशक्य आहे ते देवाला शक्य आहे. Amen. That's why Jesus said, म्हणून येशू no म्हणाले, one can serve two masters. दोन धन्यांची सेवा कोणी करू नाही शकत. You cannot serve God and serve money.
देव आणि पैसा या दोन्हीची सेवा तू करू शकत नाही. तेरा मालिक एक ही हो सकता, दो नहीं. Matthew 6:24. मत्थय 6:24. Having money is not the problem. बघा, आपल्याकडे पैसा असणं हा प्रॉब्लेम नाहीये. Putting your heart in that money and making that money your God is a problem. पण असलेल्या पैशावर हृदय लावणं आणि त्या पैशाला देव बनवणं इज अ प्रॉब्लेम. तो प्रॉब्लेम. True believers cannot have divided loyalties. बघा, खऱ्या बिलीवर माणसामध्ये दुभंगलेली इमानदारी नसावी. Their love for God must always surpass all other attachments. देवासाठीचं त्यांचं प्रेम बाकीच्या सगळ्या जवळीकतेच्या पलीकडे गेलेलं पाहिजे. He had an outward show त्याचा बाहेरचा देखावा होता त्या माणसाचा. without inward reality. आतून त्याला वास्तविकता, खरेपणा काही नव्हतं, पण बाहेरनं आपली शोबाजी. Show and reality, there is a difference. शोबाजी आणि वास्तविकता यात फरक आहे. Reality is easy, show is hard. शो करणं, शोबाजी करणं अवघड जातं. वास्तविकता खरं म्हटलं तर सोपी आहे. So every time a person tries to show he's a Christian, it's very hard, he sweats. तर ज्या दरवेळेला एखादा माणूस दाखवायचा नुसतं प्रयत्न करतो शोबाजी करून की मी ख्रिश्चन आहे, तर त्याच्यात त्याला घाम फुटतो. कारण त्याला माहिती आहे जे मी नाहीये ते मी दाखवायचा प्रयत्न करतोय. Say, but when you are born again, पण जेव्हा तुमचा खराखुरा नवीन जन्म झालाय, there is no show. शोच नाही ना You काही. are what you are now. की आता आम्ही A child असेच of आहोत, God. देवाचं संतान आहोत, आता आम्ही असेच आहोत. This man performed religious duties. या माणसाने धार्मिक कर्तव्य सगळी केली. There are many people today, they perform outward religious duties, तशी माणसं आज अनेक आहेत की बाहेरनं धार्मिक कर्तव्य अगदी A to Z पार पाडतात, but they lack the inward transformation. आतून रूपांतर नाही ना. आणि देव बघतो आतून. People think God only sees what you do outside. लोकांना असं वाटतं की देव बाहेरनं आपण जे करतो ना आपलं काम 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 काम, देव ते बघतो. Distributing clothes, आपण कपडे वाटले देवानी doing पाहिलं, pujas, पूजा केली पाहिलं, buying candles, मेणबत्त्या घेतल्या buying पाहिलं, flowers. फुलं घेतली पाहिलं देवानी. That is all outward. ते बाहेरून It आहे. is all religion. तो सगळा धर्म आहे. Religion is what you do for it. धर्म म्हणजे तुम्ही काय करता. But But- with God, we have to have a relationship. देवाचं म्हटलं तर आपलं नातं पाहिजे. You don't have to do, you are. देव म्हटलं तर काही करावं लागत नाही. तर मी आहे, तू माझा बाप, मी तुझी मुलगी आहे. It's a personal relationship with ते God. व्यक्तिगत नातं आहे ना देवाशी. Are you getting me? कळतंय का मी काय म्हणतोय. Salvation is not about appearance, तारण देखाव्यात नाहीये बेटा, but a heart that is wholly surrendered to God. पण ते हृदय पूर्णतः देवाला समर्पित आहे ते तारण आहे. Fifth point, 5. the true mark of a believer, बिलीवर माणसाचं खरं लक्षण काय. bearing fruit. फळ. फळ त्याला फळ आलेलं दिसतं. Jesus teaches us येशू आपल्याला शिकवतात that a true believer is recognized only by his fruit. खरा बिलीवर माणूस फक्त त्याच्या फळांवरून ओळखला जाईल. See, most of you, तुमच्यातले जास्तीत जास्त लोक बघा, how you come running to the church. तुम्ही येता चर्च मध्ये, मी बघतो गाडीतनं येताना काही माणसाची लगबगीनं धावत धावत I mean, येतात. you have to be अरे here. मिस हो जाएगा, मैसेज शुरू हो रहा है, जल्दी चलो जल्दी चलो. You are hungry for God. तुम्ही देवासाठी भुकेले You cannot miss any meeting. आणि तुम्हाला एक पण मीटिंग चुकवायला होत नाही. That shows त्यावरनं दिसतं that you are born again. की हृदय इथे अडकलाय, तुमचा नवीन जन्म झालाय. हो की नाही. Amen. आमेन. काहीतरी कसं तरी करून आपण इकडे पोहोचतो. You have the fruit of the Spirit. म्हणजे पवित्र आत्म्याचं फळ तुमच्यात आहे. Love, प्रीती आहे, joy, आनंद आहे, peace, शांती आहे, patience, धीर आहे, goodness, चांगुलपणा kindness, आहे, दयाळूपणा आहे, faithfulness, विश्वासूपणा आहे, self-control, स्वनियंत्रण आहे and gentleness. आणि सौम्यता आहे, इंद्रिय दमन. Galatians 5. गलती 5. All the 9 fruits of the spirits are in you. पवित्र आत्म्याची सगळी 9 फळं तुझ्या आत आहेत. Jesus said येशू बोलले in John 14:21, योहान 14:21. whoever has my commands and keeps them is the one who loves me. योहान 14:21 मध्ये प्रभू म्हणाले, ज्याच्या कोणाकडे माझ्या आज्ञा आहेत आणि जो त्या आज्ञा पाळतो त्याचं माझ्यावर प्रेम आहे. Again, परत you not only have love, तुमच्यामध्ये फक्त प्रेम आहे असं नाही, you have sacrificial love. तुमच्याकडे त्यागपूर्ण प्रेम आहे. Say, प्रेम आणि त्याग करणारं प्रेम यातही फरक आहे. a willingness to give up anything that hinders a relationship with God. तयारी. माझं आणि देवाचं जे नातं आहे त्याच्यामध्ये जर काही येत असेल तर ते मी बाजूला काढणार ही तयारी पाहिजे.
की माझ्यात आणि देवात काही येता कामा नाही बाबा. Say, I gave up everything for God. मी सगळं देवासाठी सोडलं, आहुती दिली मी सगळ्याची. If I was not born again, I wouldn't do it. माझा नवीन जन्म झाला नसता तर मी जेवढं सोडलंय तेवढं सोडलं नसतं. गणगोत म्हणा, घराणं म्हणा, नातेवाईक म्हणा, हे म्हणा ते म्हणा, I left all my relatives. माझे सगळे नातेवाईक मी सोडले, Every one of them. सगळे एकूण एक. My mother had 7 sisters. माझी आई म्हटलं तर त्या 7 बहिणी होत्या. 7 sisters. You can imagine how many children then. 7 बहिणी म्हणजे त्यांची संतानं किती होती? How many cousins I had. म्हणजे किती कझिन्स, मावस भाऊ बहिणी मला किती असतील? We used to be enjoying. इतकी मजा करायचो ना आम्ही सगळे एकेकाळी, गंमत जम्मत. But after coming to the Lord, पण मग आम्ही येशूकडे आलो, everybody is cut out. सगळं तिथे बंद झालं. ते होतच. And I am not in tension. आणि मला काही टेन्शन नाही त्याचं. I am must in my God. मी माझ्या देवात मस्त आहे. मी आणि माझा देव. I am must in my people. मी माझ्या लोकांमध्ये मस्त आहे. Look at Abraham for instance. अब्राम बघा उदाहरणार्थ, Willing to sacrifice his own son because God said. स्वतःच्या मुलाचं अर्पण करायला तयार झाला का? की देव बोललाय मी करणार. ते एकुलते एक पोरग आहे. I mean, can anybody look at him and say, I think so, he is near the kingdom of God? कोणी त्या अब्रामाकडे बघून असं म्हणेल, नाही मला तर अजून डाऊटच आहे बाबा, तो देवाच्या राज्याच्या जवळ आहे, तो आत नाही आले. No, 100% he is in the kingdom. 100% तो राज्याच्या आत आहे. एवढ्या वर्षांनंतर झालेला मुलगा, तो पण एक, त्या पश्चात संतान नाही. ते पोरग चढवायला हा तयार झाला. He showed his full trust in God. पूर्ण विश्वास त्याने देवावर दाखवला. Faith is always in action. विश्वास नेहमी कृतीत असतो बेटा. केल्याने होत आहे रे. It's आधी not just केलेली faith पाहिजे. talk, it is faith in action. विश्वासाच्या गप्पा मारून चालत नाही. वेळ आली की करून दाखवा. Faith by itself, विश्वास स्वतःवर, if it is not accompanied by action, जर त्या विश्वासाला कृत्यांची जोड लागली नाही, James says it is dead. याकोब म्हणतो तो मेलेला विश्वास आहे. James 2:17. याकोब 2:17, विश्वासाला कृत्यांची जोड नसेल तर तो विश्वास मेलेला आहे. The rich young ruler's story is challenging each one of us tonight. आज रात्री श्रीमंत तरुण अधिकाऱ्याची कहाणी आपल्या सगळ्यांना आव्हान टाकते That we also need to evaluate our faith. की आपण सुद्धा आपल्या विश्वासाला थोडंसं तोलमाप केलं पाहिजे. आता Do we know the word of God? कुठेतरी स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की देवाचं वचन मला माहित आहे का? Do we live the word of God? बरं, वचन मला माहिती आहे तर त्यानुरूप मी जगत आहे का? Just knowledge of the word of God is not enough, फक्त देवाच्या शब्दाचं ज्ञान सुद्धा पुरेसं नाही. because knowledge puffs up. कारण ज्ञान फुकत, Letter killeth. शब्द अक्षर अक्षर ठार मारत. It is the spirit that gives life. अक्षर ठार मारत, आत्मा जीवन देतो. It must transform our hearts हृदय बदललं पाहिजे and guide our lives. आणि आपल्या जीवनाला त्यातून मार्गदर्शन झालं पाहिजे. Jesus should be our savior. येशू आपला तारणारा झाले पाहिजे. Jesus should be our Lord. येशू आपला प्रभू झाले पाहिजे. Outward respect for Jesus must lead to inward surrender, otherwise it is useless Christian religion. बाहेरून जर तुम्ही येशूंना आदर दाखवताय पण तो बाहेरून दाखवत असलेला तुमचा आदर आतमधल्या 100% समर्पणात बदलला नाही तर तुमचा ख्रिश्चन धर्म निरुपयोगी आहे. A true believer prioritizes Christ above all else. खरा बिलीवर माणूस ख्रिस्ताला सगळ्या गोष्टींवर मानतो. What kind of fruit are we producing? कुठल्या पद्धतीचं फळ आपल्याला येतंय? That doesn't mean we will not sin, we will not make mistakes. हे सगळं बोलताना मी असं म्हणत नाहीये की आपल्याकडनं चुका होणार नाही, आपण पाप करणार नाही. ते सगळं होत राहील Because we have sin nature in का us. आपल्यात पापी स्वभाव आहे. But we are not like that pig that stays in that slush and loves it. पण आपण त्या डुकरासारखे नाहीये ना की ज्या डुकराला तो चिखल आवडतो आणि त्या चिखलात आणि गटारातच तो राहतो. We are like that sheep which falls and wants to jump out. आपण त्या मेंढरासारखे आहोत की जे मेंढरू चिखलात पडतं पण मग त्याला ते आवडत नाही, त्याला उडी मारून बाहेर यायचं असतं. Praise God. असं आपण आहोत. Genuine faith produces visible fruit. खरा अस्सल विश्वास दिसून येणारं फळ दाखवतं. बघता क्षणी कळतंय हा बिलीवर आहे. If our lives lack evidence of the Holy Spirit's work, आपल्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याच्या कामाचा पुरावा जर कमी पडला we need to ask ourselves, am I truly in the kingdom of God? तर दुसऱ्यांना विचारणं बंद करा. स्वतःला एक प्रश्न कधीतरी टाक की देवाच्या राज्यात आहे की नाही अजून. This rich young ruler, हा तरुण श्रीमंत अधिकारी he stands as a warning to all of us. आपल्या सगळ्यांना एक वॉर्निंग, रेड अलर्ट म्हणून उभा आहे. For people who confuse outward religion with true faith. की जी माणसं बाहेरच्या धर्माला खऱ्या विश्वासात गोंधळून टाकतात.
This man knew the Bible, याला बायबल माहित होतं, but was not willing to surrender his heart to Jesus. पण हृदय नाही ना येशूंना द्यायला तयार. मग त्याचा फायदा Obedience काय? is better than sacrifice. तुम्ही एवढे त्याग करताय, एक आज्ञा पालन करा, ते चांगलं आहे. This man was around the kingdom but not in the kingdom. हा मनुष्य देवाच्या राज्याच्या अवतीभोवती आला, पण आत नाही आला. He was close enough to touch the kingdom, but he was not in the kingdom. देवाच्या राज्याला स्पर्श करेल एवढा जवळ आला, पण आत नाही आला. He walked away sorrowful, दुःखी बनून गेला, walked away sorrowful, दुःखी उदास बनून गेला. choosing earthly treasures over heavenly riches. जगिक धनसंपत्ती निवडली, पण स्वर्गीय धनसंपत्ती लाथाडली. जगिक खजिना प्यारा वाटला त्याला. Remember one thing, एक गोष्ट लक्षात ठेवा, being near the kingdom is not enough. देवाच्या राज्याच्या जवळ राहणं पुरेसं नाहीये. That's what Jesus told Nicodemus येशू निकोदेमाला म्हणाले ना, in John 3 verse 3. योहान 3:3 मध्ये, Unless a man is born again, he cannot see the kingdom of God. एखाद्या माणसाचा नवीन जन्म झाल्याशिवाय देवाचं राज्य त्याला दिसणार नाही, पाहायला नाही मिळणार त्याला राज्य देवाचं. Second point, दुसरा मुद्दा, who was far yet entered the kingdom of God. कोण लांब होतं पण तरी त्याने देवाच्या राज्यात प्रवेश केला. Who was far yet entered the kingdom of God. असा कोणीतरी की जो लांब होता पण त्याने देवाच्या राज्यात प्रवेश केला. असा कोण? Luke 23, लूक 23 39 to 43. 39 ते 43. लूक 23 39 ते 43. This was the thief on the cross. हा वधस्तंभावर लटकलेला चोर He was far from the kingdom. देवाच्या राज्यापासून अगदी लांब होता. तो काही घेणं देणं नाही. He stands as one of the most profound examples of God's grace and salvation. देवाची कृपा आणि देवाचं तारण याचं एक अतिशय मोठं उदाहरण म्हणून हा उभा आहे. Unlike the Pharisees परुषांसारखं नाही. who studied the Torah from childhood, ज्या परुषांनी बालपणापासून तोरा शिकला, or unlike the rich young ruler who sought eternal life but walked away sorrowful, या तरुण श्रीमंत अधिकाऱ्यासारखं सुद्धा नाही की ज्याला बालपणापासून 10 अज्ञान शब्द माहित होता पण त्याने ते पाळलं नाही. this man, this thief had nothing to offer. या वधस्तंभावर लटकलेल्या चोराकडे काहीच नव्हतं समर्पित करायला. No spiritual background to boast of, to boast of. काही आध्यात्मिक पार्श्वभूमी नव्हती घमेंड बाळगायला. No history of religious devotion. धार्मिक भक्तीचा काही इतिहास नव्हता त्याच्या पाठीमागे की हमारे फैमिली में ऐसा था, मेरे लोग वैसे थे, कुछ नहीं था. I mean, he didn't know also God. त्याला देवच माहित Even if he knew, he was not bothered. आणि जरी माहित असेल तरी त्याला पर्वा नव्हती. तो चोर, He was a robber. तो चोर. Yet, तरी in his final moments, त्याच्या शेवटच्या क्षणात when the government had given him up for good, सरकारने जेव्हा त्याला शिक्षा सुनावली आणि देऊन that टाकली, he cannot be reformed. सरकार जेव्हा म्हणालं की हा नाही बदलू शकत, याला शिक्षा You देऊ put टाका. him in the jail for 100 years, he will not change. 100 वर्ष याला जेलमध्ये टाका, हा सुधारणार नाहीये, याला आता मारा, That's the best is to kill him. त्याला ठार मारा असं वर्डिक्ट सरकारने काढलं. But yet, तरी on the cross, वधस्तंभावर in the final moment, शेवटच्या क्षणामध्ये he moved from being very far from the kingdom of God and entered it fully. देवाच्या राज्याच्या अतिशय लांब असलेला हा चोर अगदी पूर्ण आतमध्ये आला. Praise God. देवाला धन्यवाद. How? कसा? Did he distribute good work? काही चांगलं काम केलं का? Did he do some meritorious work? काही वाटप वगैरे केलं, काही दानधर्म केला, Did he do charity? काही दानधर्म केलं, चॅरिटी केली, Did he buy saris and dresses and gave to the poor? साड्या वाटल्या, ड्रेस वाटले गरिबांना? No, nothing. नाही. तो वधस्तंभावर लटकलाय. How can he do good works? काय करणार आहे आता? मरणार आहे 5-10 मिनिटात पुढच्या. He was saved by faith. त्याचं विश्वासाने तारण झालं. He was saved by faith alone. विश्वासाने फक्त त्याचं तारण झालं. A few points I'll give you. काही मुद्दे देतो यावर मी. One. एक, Far from the kingdom. राज्याच्या लांब होता फार तो. He was a man who lived a life of sin. असा माणूस जो पापी, पापाचं जीवन जगणार He was a hardened criminal. आणि गुन्हेगार, म्हटलं तर गुन्हेगार. The world had given up on him, जगाने त्याच्यावर हार मानलेली, condemned to death for the crime. आणि गुन्ह्यामुळे त्याला मरणाची दंडाज्ञा झालेली. He didn't spend his life trying to follow God or live a righteous life. त्याने का आपलं आयुष्य देवामागे चालण्यात का नीतिमानपणे जगण्यात घालवलेलं नव्हतं. मी परत म्हणते, तो चोर आहे. He didn't pretend to be someone he wasn't. त्याने ढोंग नाही केलं की मी जे नाहीये ते मी दाखवतोय, असं काही सोंग त्यांनी केलं नाही. He was not
living a pretended life like the Pharisees and the Sadducees. परुषांसारखं, परुषी सदुकी त्यांच्यासारखं ढोंगी जीवन हा जगत नव्हता. He was not hidingly doing bad and then showing that he was good. लपून छपून वाईट कामं करायची आणि लोकांसमोर दाखवायचं मी चांगला आहे, हे असलं त्यांनी केलं नाही. Openly he did it. ओपनली केलेलं जे केलं Not होतं. bothered what people will say. काय परवा नाही की लोक मला काय म्हणतील की अरे तू चोर आहे, तू चोऱ्या करतो. जे केलं Yes. त्याने उघडपणे केलं Openly guilty. की मी गुन्हेगार आहे, मी असा आहे. Yes, in Luke 23:41, लूक 23:41 मध्ये he himself said, तो स्वतःच बोलला, we are punished justly for we are getting what our deeds deserve. आपण तर खरोखर न्यायाने दंड सोसतोय का आपण जे केले त्याचेच प्रतिफळ आपल्याला मिळत आहे, See, असं म्हणाला तो. he was ready to go to hell also. म्हणजे तो नरकातही जायला तयार होता की माझी कर्मच अशी आहेत की माझं नरकच ठरलेलं आहे. So, no religious background. काही धार्मिक पार्श्वभूमी नाही, बॅकग्राऊंड नाही, काही नाही. He must have never had a Torah. कधी टोरा किंवा Bible. देवाचे नियम, बायबल काही त्याच्याकडे नसणारच. He must have never read the Bible. बायबल वगैरे त्यांनी कधी वाचलेलं He नसणार. may not have attended any synagogue आणि any कुठल्या time. सभागृहाला, सिनेगॉगला वगैरे तो गेला Never नसणार. sought a relationship with God. कधी त्याने चला देवाशी नातं बांधू, चला जरा प्रार्थना, असं त्यांनी कधी काही केलेलंच He नसणार. had no spiritual background like the Pharisees. पुरुषांसारखी आत्मिक पार्श्वभूमी नाही त्याची काही. Nothing to lean काही on. नाही, कशाचा आधार घेणं नाही, टेका नाही, काही नाही. No. नाही. No pretense. काही ढोंग नाही की मी चोर आहे He did appear to be righteous आणि तो दिसायला नीतिमान पण होता चोर, असंही नाही. so that he can hide his faults. म्हणजे No. लपून छपून मी माझ्या सगळ्या चुकांना लपवतो, He was असं नाही. honest of who he was. प्रामाणिक होता की मी चोर आहे बाबा, Me chore baba. मी चोर आहे, Very honest. एकदम प्रामाणिक. A sinner deserving judgment. असा पापी की जो न्यायास पात्र आहे. Not pretending to be righteous. No. ढोंग नाही केलं त्याने की मी नीतिमान आहे. But I come to you with humility, Lord. पण नम्रतेने मी तुझ्या समोर येतो प्रभू, Say, just remember me. आठवण ठेव माझी. He didn't say save me. असं नाही म्हणाला की मला तार. जस्ट रिमेंबर, Just remember me if you माझी can. आठवण ठेव इफ यू कॅन. जमलं तर माझी आठवण ठेवा गुरुदेव. Because he knew I cannot be saved. कारण त्याला माहिती होतं माझं तारण तर होऊ शकत नाही. Second point. दुसरा A मुद्दा, moment that changed everything. असा क्षण आला ज्या क्षणात सगळंच बदललं. Even in his final moments, त्याच्या शेवटच्या क्षणात सुद्धा something extraordinary happened that transformed the thief's eternal destiny. काहीतरी अलौकिक घडून गेलं की ज्यातनं त्याच्या अनंत काळची दिशाच बदलली. Praise God, Jesus was next to him. देवाला धन्यवाद की येशू त्याच्या शेजारी होते लटकलेले. Praise God, Jesus was next. देवाला धन्यवाद की येशू त्याच्या शेजारी लटकलेले He होते. was touched by the presence of Jesus. त्याला येशूंच्या सहवासाचा स्पर्श झाला. I'm telling you, he is better than that young rich ruler. मी सांगतो ना, त्या तरुण श्रीमंत अधिकाऱ्यापेक्षा हा चोर परवडला. Because the condition that Jesus was in on the cross कारण वधस्तंभावर ज्या अवस्थेत येशू होते, wouldn't even make any one of us believe on this ती Jesus. अवस्था बघून येशूंवर कोणी विश्वास ठेवला नसता आपल्यापैकी एकानी सुद्धा की हे येशू असे लटकून मरतात, ह्यांना काय प्रभू मानायचं आपण. He was hung beside Jesus. त्याच्या शेजारी येशूंना लटकवलेलं, येशूंच्या शेजारी हा लटकलेला. But he witnessed something remarkable about this person, Jesus. पण काहीतरी विलक्षणीय त्याला येशूंचा अनुभव आला. All the crowds were mocking Jesus. Just सगळी imagine. लोकांची, तुम्ही चित्र रंगवा, मी बोलतो तसं तुम्ही चित्र रंगवा. सगळी लोकांची गर्दी आरडा ओरडा करते खाली. You know how we are. आपण कसे आहोत? We follow our leaders. आपण आपल्या लीडरच्या मागे चालणारे लोक. The leaders mocked, we also want to mock. लीडर मस्करी करतो, आपण पण करूया. All the Pharisees were mocking Jesus. सगळे परुषी येशूंची मस्करी थट्टा करत होते, This fellow did not mock. पण ह्यानी नाही केली. He saw the innocence in Jesus. त्यांनी येशूंमधला भोळा स्वभाव, निष्पाप स्वभाव पाहिला. He saw the majesty of Jesus. येशूंमधला शाही स्वभाव पाहिला. Despite Jesus suffering on the cross, की जरी येशू वधस्तंभावर एवढ्या त्रासात आहे, his love and grace was emitting out of तरी Jesus. येशूंमधलं प्रेम, येशूंमधली कृपा त्याला जाणवत होती, बाहेर येतेय. He admitted his own त्याने sinfulness स्वतःचा पापी स्वभाव कबूल केला. because कारण he saw how holy this person was. त्यांनी पाहिलं, त्याच्या लक्षात आलं की हा शेजारी लटकलेला खूप पवित्र आहे. And so the other friend of his, the other side, the thief, was mocking Jesus also. तो अजून एक दुसरा चोर होता ना लटकलेला, तो चोर येशूंची मस्करी थट्टा करायला लागला सगळ्या गर्दीचं ऐकून. He also railed against Jesus. तो येशूंच्या विरुद्ध बोलायला लागला. And this fellow was his friend. आणि हा त्याचा मित्रच होता. Yet he said, तरी म्हणाला, don't you fear God? तू गप्प बस, तुला देवाची भीती नाही का रे? See, immediately when Jesus comes, every relationship breaks. तेच ते, येशू आल्यावर सगळी नाती तुटतात, तुटायला पाहिजेत.
Are you getting me? कळतंय ना? When Jesus comes, येशू आले, every relationship breaks. बाकी सगळी नाती तुटतात रे बेटा. The relationship that has to be broken. म्हणजे जी नाती तुटायला हवी आहेत, येशूंमधली नाती वेगळी ती आहेत, पण येशू जिथं नाही आहेत अशी नाती येशू आल्यावर तुटतात आणि तुटायलाच हवीत. Anything that brings hindrance की ज्यातून अडचण येते ते has to be broken. ते तुटलंच पाहिजे. They were friends for years together. वर्षांवरच्या जिगरी यार हे दोघं, But here, जातीनं चोर, पण आता within that half an hour, अर्ध्या तासात he was ready to side Jesus and leave his friend. अर्ध्या तासात तो येशूंची बाजू घेऊन जिगरी याराला सोडायला तयार झाला. Will you call such a person near the kingdom, far away from the kingdom, or in the kingdom? अशा माणसाला तुम्ही देवाच्या राज्याच्या लांबचा, देवाच्या राज्याच्या जवळचा का देवाच्या राज्याच्या आतला मानाल? You only guess and you only तुम्ही सांगा, think. शाणी माणसं तुम्ही शिकलेली. Don't you fear God? तो बोलला त्याला, तुला भीती नाही का रे वाटत? We are justly justified. आपला बरोबर न्याय झालाय, We are punished justly. आपण मरायलाच हवंय, आपण चोऱ्याच अशा केल्यात. But this man has done nothing या wrong. माणसानी काही चुकीचं केलेलं नाहीये. Who gave this revelation to this thief? कोणी प्रकटीकरण दिलं हे त्या चोराला? The प्रकाश Pharisees found wrong in Jesus. पुरुषांना येशूंमध्ये चुका The सापडल्या. Sadducees, the Sanhedrin, everyone found him worthy to die. सदुक्यांना, सभागृहाला, सगळ्यांना असं लक्षात आलं की येशू मरायच्याच लायकीचे आहेत. This thief, हा चोर, he is saying तो म्हणतो he is innocent. हा निष्पाप भोळा आहे. What can you say? काय बोलाल तुम्ही? He has done nothing wrong. काही आणि चुकीचं केलेलं नाही. He is speaking like a judge. म्हणजे चोर वधस्तंभावर लटकलेला न्यायाधीशासारखं बोलतोय We are punished justly. की आपल्याला बरोबरच न्याय मिळाला, आपण मरायच्याच लायकीचे. When he said we are punished rightly, आणि जेव्हा तो म्हणाला की आपल्याला बरोबर शिक्षा झाली, he was acknowledging his guilt. तेव्हा तो त्याची दोषी भावना आणि पश्चाताप करत होता. That is the first step he took towards salvation. तेच त्याचं पहिलं पाऊल तारणाकडे आलेलं, जे तो त्याच्या दोस्ताला म्हटला की तू गप्प बस, आपण मरायच्याच लायकीचे आहोत. हा नाही, हा त्याचा पश्चाताप आहे. Faith in Jesus. येशूंवरचा विश्वास. Despite his lack of religious background, आणि जरी धार्मिक पार्श्वभूमी बॅकग्राऊंड वगैरे त्याला काही नव्हती, the thief recognized Jesus. पण त्या चोराने येशूला ओळखून घेतलं. You may not have the Bible, but if you know Jesus, who he is, from tomorrow you will buy a Bible. तुमच्याकडे बायबल नसेल, पण जर तुम्हाला आज कळलं येशू कोण आहेत, तुम्ही उद्या बायबल घेऊन वाचायला सुरुवात करा. Are you understanding what I'm कळतंय saying? का? माझ्याकडे कुठे बायबल होतं? Correct. वयाच्या 20-21 वर्षापर्यंत जोर माझं तारण झालेलं नव्हतं. आमची काय धार्मिक बॅकग्राऊंड आहे, पण आला ना शोधत. Say. मग जसा येशू कळला, त्याच्या दुसऱ्या दिवसापासून Yes, बायबल she bought the हातात Bible. घेऊन हे त्याचं प्रेम आहे बेटा. Say. तुम्ही काय बॅकग्राऊंड घेऊन You बसता? need to have Jesus first, then show interest in the Bible. पहिलं येशू पाहिजे तुझ्यात, मग बायबल मधला इंटरेस्ट दाखव. Don't tell your children also read the Bible, read the Bible. Let them first accept Jesus in their तुझ्या heart. मुलांनाही सांगू नको की बायबल वाच, पहिलं त्यांना येशूंना स्वीकारायला लाव. A good tree, you don't have to tell it, come on, bear fruit, come on, bear fruit. चांगल्या झाडाला सांगायला लागत नाही बेटा की फळ दे ना, फळ दे ना, फळ दे ना. ते That देतच. good tree will give ते fruit whether you चांगलं say or झाड not. आहे, ते फळ देणारच आहे. म्हणून अवतीभोवती भटकू नका. कम इन, गेट इन साइड. He recognized Jesus as the King of Kings. त्याने राजांचा राजा म्हणून प्रभूला ओळखलं. In a moment of pure faith, आणि अगदी विश्वास, त्या निखळ विश्वासाच्या क्षणात he said, तो म्हणाला, Jesus, येशू remember me. माझी आठवण ठेव. When you enter your kingdom, जेव्हा तुमच्या राज्यात प्रवेश कराल ना, I know you may be having a kingdom. मला माहित आहे तुमचं काहीतरी राज्य असणार आहे. That means you are a king. म्हणजे तुम्ही राजा आहात. I mean, he is saying you are a king. म्हणजे चोर म्हणतोय येशू तुम्ही राजा आहात, मला माहित आहे तुमचं काहीतरी राज्य असणारच आहे. And this declaration was incredible. आणि ही घोषणा अवर्णनीय होती. Because there Jesus appeared to be powerless. कारण तिथं येशू वधस्तंभावर लटकलेले सामर्थ्यहीन दिसत होते. At that moment, he was not riding on a donkey and everybody saying Hosanna, Hosanna. त्या No. क्षणाला येशू काय गाढवावर बसून येत होते आणि सगळे होजाना ओरडत होते, असं तर सीन नव्हता. In God awakened him. देवाने मी जे म्हणते,
गोठ्यातला प्रकार डोक्यात चोराच्याही पडला. Amen. वधस्तंभावर. It's not how much you have read the Bible, how much you have heard about Jesus. बाकी तू बायबल किती वाचलं, तू येशूविषयी किती ऐकलं, त्यांनी काही फरक नाही पडत. Your heart has to be opened. हृदय उघडं पाहिजे बेटा. It is trusting the Lord with your whole heart. संपूर्ण हृदयाने प्रभूवर विश्वास पाहिजे. Even when odds are against you. किती काही जरी विरोधात आलं ना, काय होत नाही. मी हे वाक्य अजून एक बोलते नेहमी, कुछ भी हो गया तो कुछ नहीं होता. मेक श्योर जीसस अपने साथ है. नाही होता कुछ. नाही मला हे सोडावं लागेल, मग मला ते सोडावं लागेल, मग घरचेही सोडायचे, माहेरचे, सासरचे, कुछ नाही होता. मेक शुअर जीसस इज विथ यू. गेलेला सगळं परत येईल. तू सोडायची तयारी ठेव. Job Cast said, your bread on the water, Raja. Yes. It will come back to you. Job said, योब म्हणाला, though he slay me, yet I will trust on him. जरी त्यांनी मला ठार मारलं तरी मी त्याच्यावरच विश्वास Can ठेवला. anybody say he is far from the kingdom? मग कोणी म्हणू शकतं योबाला बघून की हा देवाच्या राज्यापासून लांब आहे, Or he is very near the kingdom? का जवळ आलेला आहे ना. That very statement proves he is in the kingdom. त्याचं विधानच साबित करतंय की हा राज्याच्या आतला आहे. Third point. तिसरा मुद्दा, No loitering around the kingdom. मी आत्ताच मी बोलले की अवतीभोवती भटकू नका राज्याच्या. See? The thief was not hovering around the kingdom. चोर राज्याच्या अवतीभोवती भटकत नव्हता. He was not saying, तो असं नाही म्हणाला, Lord, प्रभू do you have a kingdom also? तुझं काही राज्य पण आहे का. इथपासूनच आपण स्टार्ट हा, करू. आपली तर सुरुवातच येतो. आपल्याला इन्व्हेस्टिगेशनच करायची एवढी सवय आहे ना. He मग did- येशूंची पण He didn't इन्व्हेस्टिगेशन. even say, असं नाही म्हणाला तो, Lord, प्रभू actually मी काय चूक नाही केलं होतं, यांनी हो का? विनाकारण मला टाकलं तिथे. अच्छा. I mean, he didn't pretend to be righteous. त्यांनी ढोंग नाही केलं नीतिमानपणाचं की नाही नाही माझ्याकडनं काही झालेलं नाही सर, ये तो इसके वजह से मेरे से हो गया. हाँ, ये मेरा फ्रेंड है ना, हाँ, उसने मेरे को हो घसीटा का? इसमें. तो खड्ड्यात घालवतो, तू आंधळा होता का पडायला. See, he is, हा? you know the righteous, नीतिमान the righteous Pharisee, नीतिमान परुषी both of them entered the temple दोघे आले ना ते मंदिरात. and he said, I am not like this publican. तर एक म्हणाला मी या जकादारासारखा नाहीये, He is a robber, he is a हा cheat. चोर आहे, जकादार आहे. I am very good person. आम्ही चांगला आहे बाबा. हो का. See? But the publican said, पण जकादार बोलला I am the worst sinner. मी पापी आहे. He went home justified. तो न्यायी होऊन घरी गेला कारण त्याने कबूल केलं नाही बाबा आम्ही एवढे चांगले नाही, आम्ही पापी See, आहे. Jesus can read your heart. येशू तुझं हृदय वाचतात रे. So don't hide from Jesus. लपू नको येशूंपासून. डोंट प्ले हाइड अँड सीक विथ जीसस. फायनली ही विल कॅच So यू. he didn't pretend to be righteous or rely on religious rituals, nothing. त्याने काही कुठल्या कुठल्या गोष्टीवर तो अवलंबून राहिला नाही का मी नीतिमान आहे का मी हे का मी ते. I mean, in front of everyone he said, सगळ्यांसमोर तो बोलला, Lord, remember me. Huh? प्रभू माझी आठवण ठेवा. In front of everyone he's declaring. सगळ्यांसमोर सगळे विरुद्ध बोलवते Bold येशूच्या. public confession. पण सगळ्या लोकांसमोर धाडसाने त्याने कबूल केलं आणि म्हणाला प्रभू माझी आठवण ठेवा. If he had given him a mic, he would have shouted out louder. माईक दिला असता तर अजून जोरात ओरडला असता. I have faith in माझा Jesus. येशूंवर विश्वास आहे. Though I die, तरी मी मेलो I shall live. तरी मी जगीन. Jesus said, येशू म्हणाले if you believe in me, तू जर माझ्यावर विश्वास ठेवला though you die, जरी तू मेला you shall live. तरी तू जगशील. त्याला माईक दिला असता माईकवर ओरडला असता. Bold confession. एकदम धाडसी. आपल्याला जणू लाजाच एकतर फार वाटतात. People येशूकडे एवढं मिळून पण don't want to confess it boldly. हा ना, लोकांना येशूविषयी धाडसानी बोलायलाच होत नाही. एवढं I'm काय a ते? believer, they don't say. I follow बोल ना मी Jesus, they believer don't आहे. say. सांग ना माझा येशूंवर विश्वास आहे. एक बार का बोल बाल के खुला कर तू. Let people think what they want. काय त्यांना विचार करायचा करू दे. I'm a believer. मी बिलीवर आहे. I'm a Christian. मी ख्रिश्चन I आहे. believe in Jesus. मी येशूंची झाले मी सुखी आहे. एकदाच सांगून मोकळं करायचं. The आपल्या thief was नादी not नाही ashamed चोराला काही लाज नाही वाटली to declare his belief in Jesus. घोषित करायला की माझा येशूंवर विश्वास आहे, तुम्ही काय पण बोला. Let others mock. बाकीचे मस्करी करतात करू देत. And so this confession set him apart from all others who were just lined up there watching Jesus die. आणि ही कबुली या चोराने जी केली ना, त्याच्यामुळे हा चोर अगदी वेगळा उठून दिसून आला बाकीच्या सगळ्यांपेक्षा. Bible says, बायबल म्हणतं if you declare with your mouth, if you confess with your mouth तुम्ही जर- Jesus as Lord, तुम्ही जर तोंडाने कबूल केलं येशू प्रभू आहेत, if you believe in your heart, हृदयात विश्वास ठेवला, confess with your mouth, तोंडाने कबूल केलं, you are saved. तुझं तारण झालं. Yes, Romans 10:9. रोमकरास 10:9. आपलं तारण कसं झालं? असंच झालं.
believe in the heart, हृदयात विश्वास ठेव, confess with your mouth. तोंडाने बोलून दाखव. No half-hearted commitment. अर्ध्या हृदयाचं मर्तुकडं कमिटमेंट नको. The thief's faith was sincere चोराचा चेहरा एकदम प्रामाणिक होता and complete. आणि संपूर्ण दिसत होता तो. He didn't hesitate or make excuses. त्याने काही डगमगला नाही का, त्याने काही कारण लावली नाहीत, पण नाही असं कसं, पण इथं कसं, In his सगळ्यांसमोर dying moments, मरायच्या क्षणाला he fully trusted Jesus शेवटच्या काही त्या 2-5 मिनिटांमध्ये त्यांनी येशूंवर पूर्ण विश्वास टाकला, to save him. त्याला तारण मिळायला. Salvation requires a decisive step of faith. तारणासाठी ना विश्वासाचं एक ठाम पाऊल उचलावं लागतं. Not lingering around the edges of the kingdom or the borders of the kingdom of देवाच्या God. राज्याच्या बॉर्डर वरती भटकून चालत नाही. It's in or out. एक तर तू आत, नाही तर बाहेर. It's all or nothing. एक तर सगळं, नाही तर काय नको देऊ. You cannot put your hand only inside and then say, I'll come नाही, out मी only देवाच्या राज्यात leg माझं- inside. No. Whole being has to be inside. नाही, मी देवाच्या राज्यात माझा हात टाकला आहे, बाकीचं सगळं माझं जगात आहे. तू अख्खाच जा बाबा, तू पुरा ही निकल जा, तू कुछ काम का नाही, तू आधा Fully in the kingdom. अख्खाच्या अख्खा ये देवाच्या राज्यात. And see, and Jesus knew it, येशूंना माहित होतं that this fellow's body, soul and spirit was in the kingdom. याचा जीव आत्मा शरीर देवाच्या राज्यात आलेला What आहे. was the response of Jesus to मग the thief? येशूंनी काय त्याला प्रतिसाद दिला त्या चोराला? Did he say, येशू म्हणाले का, मला विचार करू देत? नहीं नहीं मला मुझे तू सोचना एका पड़ेगा. ऐकत असे, तू नहीं, एकदम नहीं, पाप ऐसा केलेला कैसा? एवढं. मुझे सोचना पड़ेगा. यीशु असं नाही बोलले, सोचना पडेगा. नाही नाही और परमेश्वर को हा पूछना ना, पड़ेगा. आपल्यासारखे आणि कोणी तारणाकडे येणार असेल तर लीडर लोक असंच काहीतरी बोलून गोंधळ घालतात. हमको Our people सोचना don't पडेगा. allow. हा ना, आपले लोक येऊच देत नाहीत. Such a big sinner, pastor. हा, हा. आपण कोण होतो आधी विसरला का? सच अ बिग सिनर. तू दुधात धुतलेला. Jesus' response to the thief was immediate and life-changing. येशू येशूंचा प्रतिसाद चोराला लगेच आला, जीवन बदलणारा. What did he say? काय म्हणाले येशू त्याला? Truly, truly I tell you, खरोखर मी तुला सांगतो, today आज you will be with me in paradise. तू माझ्या सोबत नंदनवनात सुखलोकात. आज अभी Inside, you are inside. आत आला तू. आज Visa you got, passport you got, you are inside. तेरा वीजा लग गया, पासपोर्ट आ गया, आज तू आतमध्ये आलास. And so आता this statement confirmed तर या विधानाने कन्फर्म केलं that the thief had surely entered the kingdom of की God. वधस्तंभावर लटकलेला चोर 100% देवाच्या राज्याच्या आत आलेला आहे. Nobody can say otherwise. कोणी काही बोलू नाही शकत बाकी. नाही पण मला डाऊट, तुला लाख डाऊट असेल, प्रभूनी त्याला आत घेतलं ऑलरेडी. तू डाऊट ही करते बैठ, तेरे को एक डाऊट बोले आते बाबा. Despite his sinful past त्याचा पापी इतिहास एवढा होता, भूतकाळ होता, and lack of religious background, धार्मिक पार्श्वभूमी त्याला काही नव्हती, only his faith brought him into God's presence. पण त्याचा स्वतःचा जो देवावरचा विश्वास, येशूंवरचा विश्वास, त्याच्यामुळे तो देवाच्या सहवासात आला. Grace is always over works. कृपा नेहमी कामांच्या वर असते. The, थोडी कामं कमी करा, कृपा जास्त घ्या. the thief couldn't rely on good works or religious deeds. चोर चांगल्या कामांवर किंवा धार्मिक कामांवर अवलंबून नाही राहू शकत. He didn't even take water baptism. त्याने पाण्याचा बाप्तिस्माही घेतला नव्हता. आता ती वधस्तंभावर काय I mean, घेणार? Jesus, if water baptism only could save you, पाण्याचा बाप्तिस्माच जर तुम्हा लोकांना तारू शकत Jesus असेल could have said, तर येशू त्याला म्हटले असते, one thing you lack, एक गोष्ट कमी आहे, water baptism. तुझा बाप्तिस्मा नाही झाला, तू नाही आ सकता. तू नाही आ सकता. See, ऐका. he had no opportunity to earn salvation. त्याला काही संधी मिळाली नाही तारण कमवायची. And काय he didn't तारण need to. कमवलं जात नाही, काही गरजच नाही. तारण कमवलं जात नाही बेटा, ती कमवायची गोष्ट नाहीये, ती मिळवायची गोष्ट आहे. ती फुकट मिळते, ती पैसा टाकून कमवता नाही येत. For by grace you have been saved through faith. कृपेनं तू विश्वास ठेवलास म्हणून तुझं तारण. And this is not from your own selves. आणि हे तुझ्यामुळे नाही, It's not from your works, तुझ्या कामामुळे नाही, lest you may boast. नाही तर उगीच आणि तुझ्यात घमेंडी यावी. That's what Paul says in Ephesians 2:8-10. इफिस 2 अध्याय 8 ते 10 मध्ये पॉल बोललाय बघा. Instant transformation took place. तात्कालिक रूपांतर झालं. In one moment of faith, विश्वासाच्या एका क्षणात the thief went from being a condemned criminal to a redeemed child of God. तो चोर एक दंडाज्ञा पावलेला गुन्हेगार जो होता त्यापासून देवाचं लेकरू झाला. See,
His past didn't disqualify him. त्याच्या भूतकाळाने त्याला अशिक्षित केलं नाही तारणासाठी. भूतकाळ काही असो. Many times people think our past disqualifies us. अनेक No. वेळेला लोकांना असं वाटतं की माझा भूतकाळ बरोबर नाही, मला नाही तारण मिळणार. Your present responses were wrong. That disqualified you. तुझा वर्तमानातला प्रतिसाद चुकीचा होता, त्याच्यामुळे तुला अजूनवर तारण मिळालं नाही. Because God's grace is always greater than your horrible past. कारण देवाची कृपा तुझ्या भयानक भूतकाळापेक्षा खूप मोठी आहे रे, खूप मोठी आहे. Salvation is not about what you have done, तारण तू काय केलं याविषयी नाहीये, but on whom you trust. तुझा कोणावर विश्वास आहे त्यावर आहे. Amen. आमेन. Even the worst sinner can enter the kingdom of God through faith. महाभयानक पापी सुद्धा जर येशूंवर विश्वास ठेवला त्यांनी तर देवाच्या राज्यात येऊ शकतो. What is the lesson we learn from the thief on the cross? काय धडा शिकायला मिळतो आपल्याला वधस्तंभी लटकलेल्या चोराकडून? No one is too far gone. की कुणीही एवढं लांब गेलेलं नाही. The thief story tells us one thing. चोराची कहाणी आपल्याला सांगते Nobody is beyond the reach of God. कोणी देवाच्या हातापलीकडे गेलेलं नाहीये. No matter how sinful they are ते किती पापी असं, ते किती आणि काय पाप केलंय तू किती असो, or how far away from God, किंवा किती देवापासून तो लांब असो, they can be saved. त्यांचं तारण होऊ शकतं. Believe in the Lord Jesus Christ येशू ख्रिस्तांवर विश्वास ठेवा and you shall be saved, you and your household. तू तारला जाशील, तू आणि तुझे घराणे. प्रेषित 16:31. Thief had no time for good works. चोराकडे कुठे वेळ होता चांगली कामं करायला? That shows salvation is a gift. त्यातून दिसतं तारण दान आहे. That Gift shows salvation is not something we merit. त्यातून दिसतं तारण कमवायची गोष्ट नाही, मेरिटवर मिळत नाही. See, the thief was at the end of his life, चोर त्याच्या जीवनाच्या अंताला होता, yet he got God's grace. तरी त्याला देवाची कृपा मिळाली. As long as there is breath in your lungs, जोवर तुझ्या आत श्वास आहे, it's never too late to turn to Jesus. तोवर उशीर नाही झालेला येशूंकडे वळायला. श्वास आहे ना अजून, जिवंत आहेस ना अजून, अजूनही येशूंकडे तू येऊ शकतोस. But confession matters. पण कबुली पाहिजे. The thief boldly declared चोराने धाडसाने कबूल केलं his faith in Jesus. की माझा येशूंवर विश्वास बसला. Even in the face of ridicule, he openly confessed. थट्टा मस्करी होत होती तरी सुद्धा त्याने उघडपणे कबूल केलं. You may have the best friends around you. तसं तुमच्या अवतीभोवती अगदी चांगले मित्र असतील, If they don't confess Jesus as Lord, पण जर ते मित्र हे कबूल नाही करत आहेत की येशू प्रभू आहेत, you don't be like them. त्यांच्यासारखा बनू नको तू. If time comes, you have to leave those friends, leave them, but you confess Jesus is Lord समजा and वेळ my आली, Lord. समजा वेळ आली आणि ते मित्र सोडावे लागले तर सोडून दे, पण तू हे कबूल कर नेहमी, येशू माझा प्रभू आहे. True faith requires us to acknowledge Jesus as Lord openly and without shame. खरा विश्वास आपल्याकडनं हेच मागतो की उघडपणे तू विश्वास ठेव की येशू माझा प्रभू आहेत, न लाजता. So what did we see? काय आलं One लक्षात? was very far from the kingdom. एक देवाच्या राज्यापासून फार लांब होता. He didn't come near the kingdom, but he saw that he was in the kingdom. तो देवाच्या राज्याच्या जवळ आला नाही, तर त्याने जबाबदारी घेऊन स्वतःला आतमध्ये आणलं. Third point. 3. You cannot be close and say, I am saved. देवाच्या राज्याच्या जवळ यायचं आणि म्हणायचं माझं तारण झालेलं आहे असं शक्य नाही. The distinction between being too close to the kingdom of God देवाच्या राज्याच्या मी फार जवळ आलोय and actually entering into the kingdom of God आणि देवाच्या राज्यात प्रवेश करणं is one of the most critical truths that we need to know. हे एक फार दुर्घटनागत सत्य आहे ऍक्च्युली, जे आपल्याला कळायला पाहिजे. आता Being close is not enough because that will put you out. मी जवळ आलोय तेवढं पुरेसं नाहीये, कारण जवळ येऊन कदाचित तू परत भटकशील. आत ये. Salvation is not being very close. तारण जवळ येण्यात नाही. I mean, you can stand very close to the door, but if the door is locked, what is the use? तुम्ही दाराच्या अगदी जवळ उभे असाल पण जर दार बंद आहे तर काय फायदा See, है ना? you have to enter in. तुला आत यावं लागेल ना. You have to enter in by faith through Jesus Christ. विश्वासाने येशू ख्रिस्ताद्वारे तुला आत यावं लागेल की नाही, पटतंय ना? So here are some thoughts on why being close is dangerous. तर इथे काही विचार मी मांडतो की मी अतिशय जवळ आलोय त्यातला काही धोकादायक प्रकार And what it truly means to enter the kingdom of God. आणि देवाच्या राज्यात खरोखर प्रवेश करणं म्हणजे काय. First point. यामधला पहिला मुद्दा,
Being close is not the same as being in. जवळ असणं म्हणजे आत असणं नाहीये. As I told you, जसं मी ऑलरेडी सांगितलं, standing at the entrance of a house घराच्या दारापाशी तू उभा आहेस, will not protect you from a storm. त्यातनं तू वादळापासून वाचणार नाहीस ना. You have to step inside the house, then you can be protected from the storm. तुला घराच्या आत यावं लागेल, मग तू सुरक्षित राहशील वादळापासून. You cannot stand outside Noah's ark and say you will be saved. नोआच्या तारूच्या बाहेर उभं राहायचं आणि म्हणायचं मी तारला गेलो, ते बरोबर नाही. No, I was very close. I was holding the door. नाही, मी दाराला धरून होतो. नाही नाही नाही. But still you will drop. मी दाराला Holding Noah's ark's door also cannot save you. नोआच्या तारूच्या दाराला धरून सुद्धा तुझं तारण होणार नाहीये. You have to enter the ark. त्याच्या तारूच्या आत तुला यायला लागेल, मग तुझं तारण आहे. Amen. You must enter in to be safe. आतमध्ये या सुरक्षित राहायला. No, I am very close to the truth. नाही, मी Yes, जवळ but आहे. you are not in the truth. मी सत्याच्या खूप जवळ आहे, पण तू आत नाही ना पूर्ण. मग तर तू लांब असल्यासच जमा आहे. Salvation requires a personal decision and a transformation of your heart. तारणाला स्वतःचा व्यक्तिगत निर्णय आणि हृदयाचं परिवर्तन लागतं. Jesus said येशू बोलले in Matthew 7:21, मत्थय 7:21, not everyone who says to me, Lord, Lord, will enter the kingdom of heaven, but the one who does the will of my Father who is in heaven. मत्थय 7वा अध्याय आणि त्यातल्या 21व्या वचनामध्ये प्रभू म्हणाले, जो कोणी मला प्रभू प्रभू म्हणतो तो प्रत्येक जण आकाशाच्या राज्यात जाईल असे नाहीये, तर माझा बाप जो आकाशात आहे त्याच्या इच्छेप्रमाणे जो करतो तोच जाईल. T.D. Jakes rightly said, टी.डी. जेक्स बरोबर बोलतात, God is not looking for spectators but participants. देव दर्शक शोधत नाहीये, देवाला भाग घेणारे लोक हवेत. श्रोतागण दर्शक नाही पाहिजे, भाग घेणारे लोक पाहिजेत. देखने मत आओ, करना होगा तो जरूर आना. So faith demands that you step out of the shadows and get into the presence of तर God. विश्वासाची मागणीच ही आहे की सावलीतनं बाहेर पड आणि देवाच्या सहवासाच्या आत ये. Second point, 2, why being close is dangerous? जवळ येणं, जवळ असणं का धोकादायक आहे? Because it gives you a false security. कारण त्यातनं एक खोटं संरक्षण आपल्याला मिळतं की देखो ना मैं नजदीकी हूं ना, देखो ना मैं नजदीकी हूं ना. Many people think that they are safe because they associate themselves with Christian practices. अनेक लोकांना असं वाटतं की मी सगळे ख्रिश्चन सराव करतो, सगळ्या ख्रिश्चन प्रथा मी पाळतो आणि म्हणून मी सुरक्षित आहे. I'm going to church, मी चर्चला जातो, I give offerings, मी ऑफरिंग देतो, I speak Christian phrases. मी ख्रिश्चन म्हणी बोलतो, सगळ्या प्रोव्हर्ब्स मला तोंडपाठ आहेत. But this is a form of godliness. पण हा सुभक्तिमानपणाचा एक आव आहे, Without power, without transformation. ज्यात सामर्थ्य नाही, दम नाही, रूपांतर नाही. That's what 2 Timothy 3:5 says. 2 तिमोथी 3 त्यातल्या 5व्या वचनात तसंच लिहिलंय External religion without internal transformation की बाहेरचा धर्म पण आतून बदल नाही, फायदा makes काही you to नाही, lose your salvation. त्यातून तुझं तारण जातं. Joyce Meyer also said, जॉयस मायर पण बोलले आहेत, being in church doesn't make you a Christian any more than standing in a garage makes you a car. बघा एखाद्या गॅरेजच्या बाहेर कार उभी आहे म्हणून ते गॅरेज झालं किंवा ती कार गॅरेज झाली किंवा गॅरेज कार झालं असं होत नाही ना. तसं चर्चच्या बाहेर उभा राहून मी ख्रिश्चन झालो, मी बिलिव्हर झालो असं होत नाही. मग जरी आपल्या चर्चचं गेट असलं तरी काय झालं, गेटाच्या आत यावं लागेल. नहीं नहीं मैं विनयार्ड के गेट के बाहर ही रुकता था हमेशा, मैं बिलीवर है. कौन बोला अंदर आ तो बात बने. Amen. बाहर से कुछ नहीं होता. See, that love is there, that attachment is ते there. प्रेम असतं, ती एक जवळीकता असते. See, nobody has to tell you to come to church. कोणी तुम्हाला सांगावं लागत नाही, नाही चर्चला ये ना, चर्चला ये ना. That means you are in the kingdom. तुम्ही राज्याच्या आत आहात म्हणून तुम्हाला सांगायला नाही If लागत. या anybody नाही. has to drag you and pull you and tie a thread and rope around your neck and pull you to church, that person is either far or हो ना. near the kingdom. कोणाला जर तुम्हाला अगदी म्हणजे एखादा दोरा किंवा धागा बांधून असं ओढत ओढत फरफटत खेचत चर्चला आणावं लागत असेल तर म्हणायचं हे चर्च राज्याच्या बाहेर आहेत नाही तर राज्याच्या जवळ आहेत, हे आत आलेले नाहीत. असं तर आपल्याला नाही करावं लागत. धन्यवाद देवाला. Amen. आपण रेडी बिडी होऊन टाइमात येतो. Third point, 3, the necessity of entering the kingdom. देवाच्या राज्यात प्रवेश करायची गरज. You must be born again. तुझा नवीन जन्म झालाच पाहिजे. That's what Jesus told Nicodemus. असं येशू निकोदेमाला म्हणाले ना That seeing or entering the kingdom of God requires spiritual rebirth. की देवाच्या राज्यात प्रवेश करायला, देवाचं राज्य बघायला तुला नवीन जन्माचा अनुभव घ्यावा लागेल. निकोदेमा, Jesus was telling Nicodemus, येशू निकोदेमाला म्हणवते, एवढा मोठा पुढारी
great teacher. एवढा मोठा शिक्षक त्याला येशू सांगतायत. It's not enough to be born in a Christian family. ख्रिश्चन फॅमिली जन्म घेऊन नाही पुरेसे. It's not enough to attend the church. चर्चला फक्त जाणं पुरेसं नाही. Salvation comes through faith in Jesus Christ. कारण येशू ख्रिस्तांवर ठेवलेल्या विश्वासातून मिळतं. Truly, truly, I say to you, खचित खचित मी तुला सांगत आहे, unless one is born from above, जोवर एखाद्याचा वरून जन्म होत नाही he नवीन, cannot see the kingdom of God. त्याला देवाचं राज्य पाहता येणार नाही. तर निकदमेचा भाव चढला. See? म्हणजे नवीन जन्म आणि कसा घ्यायचा आता? Fourth point. चौथा मुद्दा, You cannot inherit salvation by association. I think so. I have shared that. एखाद्याच्या संगतीत राहून तारण आपल्याला प्रॉपर्टीत मिळत नसतं. जसं काही प्रॉपर्टी आपल्याला आई वडिलांकडनं घेतलेल्या सातबाऱ्यात मिळतात पश्चात, तसे काही मित्रांच्या संगतीत राहून सातबाऱ्यात येणारं तारण नाहीये. Family or tradition doesn't save. परिवार किंवा संस्कृती तारत नाही. Christian name will not save you. ख्रिश्चन नाव तारत नाहीत. माझं नाव जयश्री आहे. See? Some people say, my name is Abraham. काही लोकं Automatically म्हणतात, I am in heaven. माझं नाव अब्राहम आहे, मी आपोआप स्वर्गात जाईन. No, there are many Abrahams down. अनेक अब्राहम खाली आहेत. तुझ्या डोक्यात भुसावळीवर रात्री कोण येतं तुझ्या स्वप्न? And many of the Rajus are up. अनेक राजूवर आहेत आणि अब्राहम खाली आहेत. हो की? आमची जाई आणि जुई काय आणि जयश्री काय? आम्ही चाललो स्वर्गात. Are you getting me, people? कळतंय का? गंमत करून पॉइंट पोहोचवतोय. घ्याल जरूर. What it means to enter the kingdom? राज्यात प्रवेश करणं म्हणजे काय? Repentance and faith. पश्चाताप आणि विश्वास. Amen. आमेन. आमेन. Believe in the Lord Jesus Christ प्रभू येशू ख्रिस्तांवर विश्वास ठेव. and you shall be saved, तुझं तारण होईल. you and your household. तू आणि तुझे घराणे. तू Amen. आणि तुझे घराणे. मी तर रोज क्लेम करते हे वचन. Praise God. आमेन. Thank you, Jesus. Thank you, Father. There are many decisions to make on this earth. या पृथ्वीवर तसे तर अनेक निर्णय घ्यावे लागतात. But if you have not taken this decision, पण हा एक निर्णय जर तुम्ही घेतला नसेल, it's useless taking every other decision of बाकीचे life. सगळे निर्णय आयुष्यात घेऊन काही फायदा नाही. कारण हा निर्णय सगळ्यात महत्वाचा आहे. This is the most important decision that you can ever take. हा सगळ्यात महत्वाचा निर्णय आहे आयुष्यात जो तू घेशील. Who is Jesus to you? की येशू तुझ्यासाठी कोण आहेत? येशू तुझे कोण आहेत? Is he a good teacher? येशू तुझ्यासाठी चांगले शिक्षक आहेत? Is he a prophet for you? संदेष्टा आहेत? Is he a respectable man? येशू तुझ्यासाठी एक आदरपूर्ण व्यक्ती आहेत? Or is he your Lord and Savior? का येशू तुझा प्रभू आणि तारणार आहेत? See, he should be your Lord and Savior. येशू तुझा प्रभू आणि तारणारा पाहिजे. Amen. आमेन. Shall we आमेन. take a song? मग गीत घेऊ, आराधना करू. आराधना आराधना परमेश्वर की आराधना 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 परमेश्वर की आराधना मेरी आंखों के आगे तुझको मैं रखता हर पल मेरी आंखों के आगे तुझको मैं रखता हर पल तू मेरे दाहिने और है Amen. गिरने नहीं देगा तू मेरे दाहिने और है तुझको मैं रखता हूँ आंखों के सामने तुझको मैं रखता हूँ आंखों के सामने आराधना तेरी हो सारे दिन आराधना
आराधना तेरी हो, सारे दिन आराधना, आराधना, Yes, Lord. आराधना परमेश्वर की, आराधना, आराधना, आराधना परमेश्वर की, आराधना। Let me tell you one thing, people. एक गोष्ट मला तुम्हा लोकांना सांगू द्यात. No matter how much I love my wife, माझं कितीही जरी माझ्या बायकोवर प्रेम असेल ना, my love cannot save her. माझं तिच्यावरचं प्रेम तिला तारणार नाही. No matter how much my wife loves me, आणि माझ्या बायकोनी जरी माझ्यावर कितीही प्रेम केलं ना, her love cannot save me. तिचं प्रेम मला तारू शकत नाही. We both have to make our individual decisions आम्हाला दोघांना आमचा व्यक्तिगत निर्णय घ्यावा लागेल concerning salvation. तारणाविषयी. This is not a family salvation. हे पारिवारिक तारण नाहीये. We may love our children, आपल्या मुलांवर प्रेम असेल, but they असणारच. have to take an individual decision पण त्यांना स्वतःचा निर्णय घ्यावा लागेल. if they want to go to heaven. जर त्यांना स्वर्गात जायची इच्छा असेल तर We cannot help them. आपण नाही त्यांना या बाबतीत काही मदत करू शकणार. In this, none of us can help one another. आणि यामध्ये आपल्यातलं कोणीही एकमेकांना सहाय्य करू शकत नाही. ते म्हणतात ना, घोड्याला पाण्यापर्यंत आणू शकतो, पाणी प्यायचं नाही प्यायचं त्याच्या हातात आहे. See? So we cannot do anything. नाही करू शकत काही कोणी Each कोणाचं. one has to take his own decision. तुझं तुला ठरवावं लागेल, माझं मला ठरवावं I लागेल. have to make myself sure that I walk in this path. मला माझी 100% खात्री करावी लागेल की मी याच मार्गात चालणार. She has to take her own decision that she will continue on this path till the very end. आणि तिला तिचा निर्णय घ्यावा लागणार आहे की मी याच मार्गात मरेपर्यंत चालणार आहे. We may be in the same house, आम्ही एकाच घरात राहत असू, but राहतो, yet decisions are individual, निर्णय व्यक्तिगत आहे ना, personal. निर्णय व्यक्तिगत आहे. So if you have not surrendered your life to Jesus, तर तुम्ही लोकांनी अजून आपलं जीवन जर येशूंना दिलं नसेल if you are far from the kingdom of God, आणि देवाच्या राज्यापासून तुम्ही जर लांब असाल, today तर आज surrender your life. आपलं जीवन येशूंना देऊन टाका. If you are close to the kingdom of God, आणि देवाच्या राज्याच्या जवळ असाल, you need to confess Jesus as your Lord. तर आज कबूल करून टाक की येशू तू माझा तारणारा आणि प्रभू आहेस. Only the आणि आत ones, ये, yes, only the ones who are inside are safe. कारण जे आत आहेत तेच सुरक्षित राहतील So I want to make this prayer, आणि तेच तारले जातील. म्हणून मला ही प्रार्थना करायची आहे. and those who feel they are far or close, please repeat this prayer after. ज्या लोकांना असं वाटतं मी देवाच्या राज्याच्या फार लांब आहे किंवा जवळ आलोय, त्यांनी ही प्रार्थना माझ्या मागून बोला. Say, Heavenly Father, पण आज स्वर्गीय बापा, this night आज या रात्री I've heard your voice. मी तुझी वाणी ऐकली. As you told the young rich ruler, जसं तू तरुण श्रीमंत अधिकाऱ्याला म्हणालास, come and follow me. ये आणि माझ्या मागे चाल. Lord, प्रभू, there is a pull coming from you. तुझ्याकडून आज मला एक खेच आणि ओढ लागली. I'm sensing this pull. मला जाणवत आहे तुझी ओढ मला लागली. I sense that I am outside and you're pulling me inside. मला जाणवत आहे मी बाहेर आहे पण तू मला आत खेचतोयस. Sometimes when you are in the train, कधी कधी जेव्हा तुम्ही ट्रेन मध्ये असता ना, your one feet is in the train when you're hanging out. तुमचा एक पाय ट्रेन मध्ये असतो पण तुम्ही बाहेर लटकलेले असता. That is dangerous. ते धोकादायक असतं. You may जीवाला fall. पडू शकता तुम्ही. You should enter right in. पूर्ण आत जायला पाहिजे. So say, Lord, तर म्हणा, प्रभू, I want to be saved. मला तारण हवंय.
I believe in the Lord Jesus Christ. माझा प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास आहे. I believe that He died for me. माझा on the विश्वास आहे cross. प्रभू माझ्यासाठी वधस्तंभी मेले. I believe He took away my sins. माझा विश्वास आहे प्रभूनी माझं पाप नेलं. And so now म्हणून आता I accept Jesus मी येशूना स्वीकारत as आहे my Lord and Savior. माझा प्रभू आणि तारणारा म्हणून. Lord Jesus, प्रभू येशू come into my heart माझ्या हृदयात ये, and save me. मला तार. Remember me, Lord. माझी आठवण ठेव प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you for accepting me. धन्यवाद तू मला स्वीकारलंस. कुणाला न आवडलेली तुझ्या मनात बसली. तुला धन्यवाद. Thank you, Jesus. You are saved. तुझं तारण झालं बेटा. You are saved. तुझं तारण झालं. Now I pray आता मी प्रार्थना करतो. all the needs of your people, तुझ्या लोकांच्या प्रभू सर्व गरजा you meet तू in भागव. Jesus' name. येशूंच्या नावात Whatever their needs are, ज्या काही या लोकांच्या गरजा आहेत, whatever they want, जे काही त्यांना हवंय give it to them in Jesus' देऊन टाक name. त्यांना येशूंच्या नावात. Because they are your children. आणि तुझी मुलं आहेत. They have believed in you. त्यांनी तुझ्यावर विश्वास They have ठेवलाय. accepted you. त्यांनी तुला स्वीकारलंय. Prosper them, त्यांना समृद्ध कर, heal them, त्यांना आरोग्य दे and deliver them. O आणि Master. त्यांना सुटका दे. Let them see brighter days. त्यांना उज्ज्वल दिवस दाखव. We are almost in the fag end of this year. आम्ही जवळजवळ या वर्षाच्या अखेरीला आलोय. Master, प्रभू protect them सुरक्षित ठेव त्यांना. and speak to them in this new year. या येणाऱ्या नवीन वर्षी त्यांच्याशी बोल. Tomorrow speak to them. उद्या बोल आमच्याशी. I know you have a word for all of them. मला माहित आहे सगळ्यांसाठी तू उद्या काहीतरी शब्द ठेवलाय. None of them should fall sick tomorrow. त्यांच्यातलं उद्या कोणी आजारी पडता कामा None नये. of them should be too busy to attend tomorrow's उद्या meeting. त्यांना कुणालाही बिझी नको करू की मला काम आलं आणि मी चर्चला आलो नाही. Every devil I bind you in the name of Leave Jesus. you devil in the name of Jesus. Get You out. devil who will make them busy जो सैतान त्यांना कामात टाकेल, or attack them in some way हल्ला करेल त्यांच्यावर that आणि they म्हणेल don't come for the की meeting. त्यांनी चर्चला येऊ नये, I वचन break ऐकू the नये. powers in Jesus' ठीक name. येशूच्या नामामध्ये शॉट. Every father, every mother, every daughter, every son should be there tomorrow. प्रत्येक बाप, प्रत्येक आई, प्रत्येक मुलगा, प्रत्येक मुलगी उद्या इथे बसलेली पाहिजे. Because you will have a special touch for these people कारण या लोकांसाठी तू खास स्पर्श उद्या देणार आहेस, that will take them over, the crossover into the new जो year. त्यांना नवीन वर्षी पार नेणार आहे. Thank you, Father. In Jesus' name. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. Amen. Praise God. आमेन. Please be seated. हालेलुया. कृपया सर्वांनी खाली बसा.